घटना घडलेली आहे, ती घटना आपण समजून घेणं फार महत्वाची आहे. आज आपण देखील मंडळीत येतो, आपण देखील परमेश्वर प्रार्थना करतो. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा आणि इच्छा आणि योजना आहेत की नाही? आपण देवाकडं प्रत्येक जण काहीतरी मागत असतो. कोणी आरोग्य मागतं, कोणी शांती मागतं, कोणी पवित्र आत्म्याची दानं कृपादानं मागतं, तर कुणाला आयुष्य पाहिजे, दीर्घायुष्य पाहिजे. अनेक गरजा, अनेक योजना आहेत, म्हणून परमेश्वराकडे लोक येतात. माझ्या प्रियानो, पहिली गोष्ट आम्ही ही काळजी करत समजून घेऊया की मनुष्याला हे समजलेलं आहे की स्वर्गातून दिल्या वाचून मनुष्याला काही मिळत नाही. कारण आम्हाला ठाऊक आहे, शेतकरी जमिनीत मशागत करतो, तण काढून टाकतो, बांध घालतो, ढेकळं फोडतो आणि संपूर्ण ती मशागत केल्यानंतर तो आपलं राखून ठेवलेलं जे धान्य आहे बियाचं तो पेरतो. एवढ्या आशेनं तो पेरत असतो की त्याला माहित आहे मी कष्ट करून मशागत केलेली माझी जमीन आणि यामध्ये पेरलेलं माझं हे धान्य हे उगवून येणार आहे. मात्र एक गोष्ट त्याला ठाऊक आहे की आकाशातून तो पाऊस परमेश्वर पाडील आणि मग जमिनीत पेरलेलं जे धान्य आहे ते फुटेल आणि त्याच्यातून कोंब पीक येईल, लोंब्या येतील, म्हणून एका आशेनं तो पेरत असतो. परंतु त्या पेरण्या अगोदर तो काय चांगली गोष्ट करतो, तर पहिल्यांदा तो आपल्या जमिनीची मशागत करतो. प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावानो, तुमची आणि माझी आध्यात्मिक जमीन हे एक शारीरिक किंवा मानसिक हे जीवन आहे. आणि आमच्या जीवनामध्ये प्रियानो पाऊस पडणारा परमेश्वर आहे, परंतु मशागत करणं हे आमच्या हाती आहे. आज माझ्या बहीण भावानो, आम्ही जर इथं चांगला संदेश ऐकतो, प्रार्थना करतो, देव देतो, साक्षी घडतात, परंतु घरी गेल्यानंतर घरातल्या लोकांबरोबर आमचा संबंध कसा आहे? आमची साक्ष घरामध्ये चांगली आहे काय? घराच्या बाहेर सामाजिक लोकांबरोबर आमचे हितसंबंध कसे आहेत हे फार महत्वाचं आहे. परंतु प्रियजनांनो, या ठिकाणी हा जबदी आपल्या दोन मुलांसाठी येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे आणि तो तर अशी मागणी करत आहे. तो काय म्हणतो? जबदीचा पुत्र याकोब व योहान हे त्याच्याजवळ येऊन म्हणाले, गुरुजी, जे काही आम्ही आपणा जो मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. तो त्यास म्हणाला, आम्ही तुम्हासाठी काय करावे म्हणून तुमच्या मनात आहे? ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसवण्याची कृपा व्हावी. एक चांगली गोष्ट ही आहे की या दोघांनी, याकोब व योहान किंवा त्यांचा बाप यांनी हे ओळखलेलं आहे की स्वर्गाचं राज्य आहे, परमेश्वराचं वैभव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पृथ्वीवरील गोष्टी त्यानं मागितलेल्या नाहीत. डायरेक्ट यांचं लक्ष कुठं आहे की हे प्रभू येशू गुरुजी, तुझ्या स्वर्गीय वैभवात एकानं डावीकडे आणि एकानं उजवीकडे बसावे अशी आमची इच्छा आहे. आज आमची आध्यात्मिक पातळी किंवा जीवन आम्ही फक्त पृथ्वीवरल्याच गोष्टी गेले 10 वर्ष 15 वर्ष किंवा येशू समजल्यापासून आम्ही मागत आहोत. तुम्ही आरोग्य मागितला आणि प्रभू येशूनं तुम्हाला क्षमा केली, आरोग्य दिलं. पश्चाताप केला, तारण दिलं. तुमचे अश्रू पुसले, लटपटणारे गुडघे स्थिर झाले. आजारातून, व्यसनातून, पापातून, शैतानाच्या जकड्यातून, तंत्रमंत्रातून परमेश्वरानं सोडवलं. आणि याचा अनुभव आम्हाला आलेला आहे. कारण प्रियानो, येशू ख्रिस्त हा धर्म बदलण्यासाठी नाही, तर मनुष्याचं जीवन बदलण्यासाठी, मनुष्याचा स्वभाव बदलण्यासाठी, मनुष्याच्या जीवनातील अंधार काढून त्याला प्रकाशात आणण्यासाठी, आजार काढून आरोग्य देण्यासाठी, त्याला पापक्षता देऊन मोक्ष प्राप्ती देण्यासाठी येशू आलेला आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं स्वतः म्हटलं, पहा मी पाप्यांना तारावयास आणि हरवलेल्यांना शोधावास आले. माझ्या प्रियानं, हा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून पृथ्वीवर मनुष्याचं रूप धारण करून आला. कारण मनुष्यामध्ये अनेक समस्या आहेत. शारीरिक आजार पण आहे, मानसिक आजार पण आहे, आर्थिक समस्या आहेत, आत्मिक प्रॉब्लेम्स आहेत. कारण मनुष्याचं जे देवावरचं नातं आहे ते तुटलेलं होतं. आदामामध्ये मनुष्याने आज्ञाभंग केला आणि तो पतन पावला.
देवाच्या सानिध्यापासून, देवाच्या स्वभावापासून, देवाच्या आशीर्वादापासून, अनुग्रह अभिषेकापासून ही पहिलं कुटुंब दूर गेलं. आणि म्हणून आज ही प्रियानो जगातला कोणी, कुठल्याही देशातला, राज्यातला मनुष्य असू दे, तो देवाला शोधण्याचा प्रयत्न करत आहे, देवाकडे वळण्याचा प्रयत्न करत आहे, देवाला आपलं समस्या, आपल्या गरजा सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून देवासाठी भुकेला असणं, ताणलेलं असणं फार महत्वाचं आहे. आणि मनुष्य नेहमी मागत असताना पृथ्वीवरील गोष्टी मागतो. प्रभू माझं घर उभा कर, माझ्या लेकरांचं शिक्षण पूर्ण होऊ दे, हे परमेश्वरा माझ्या जमिनीला पीक येऊ दे, माझ्या उत्पन्नाची साधना आम्हाला दे, आमच्या कुटुंबामध्ये तुझी शांती असू दे, देशाला स्थिर कर, देशातील सर्व नागरिकांचं हित कर, चांगला पाऊस पडू दे, सैनिकांचं संरक्षण कर. बऱ्याच प्रार्थना आपण करतो देशासाठी, राज्यांसाठी, गरिबांसाठी, अनाथांसाठी, पोरक्यांसाठी, विधवांसाठी, शेजाऱ्यांसाठी, शत्रूंसाठी, छळणाऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी, स्वतःसाठी. आपण सगळेजण प्रार्थना करणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वरानं प्रार्थना हा मनुष्य आणि देव यामध्ये एक सुसंवाद किंवा एक हत्यार, शस्त्र असं आम्हाला दिलेले आहे. प्रार्थनेशिवाय देवापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. कारण शरीरामध्ये आत्मा हा देवानं आमच्या जीवनाचा सत्य शोधक असा गाठलेला आहे. आणि आमच्या आत्म्याचा मनोभाव फक्त देवच कळतो, देवालाच कळतो. म्हणून शास्त्रात लिहिलेलं आहे, प्रार्थना कशी करावी तशी आम्हाला समजत नाही, परंतु आमच्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे जेव्हा आमच्या आत्मा उच्छ्वासाने देवाला विनंती करतो, तेव्हा आमच्या आत्म्याचा मनोभाव परमेश्वर जाणतो. प्रिय विश्वासणारे बहीण भावांनो, आज परमेश्वराने तुम्हाला पवित्र आत्मा हा कैवारी विसार असा दिलेला आहे. आणि म्हणून तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेनं प्रार्थना करता, उपासना करता, आभार प्रदर्शन करता. आणि मग परमेश्वराला ते आवडतं. तुमच्या आत्म्याचा मनोभाव, तुम्ही केलेलं उपकार स्मरण, तुम्ही मागितलेल्या तुमच्या गरजा, प्रार्थना हे देव ओळखतो आणि देव देत आहे. परमेश्वर अंतःकरण तोलून पाहणारा देव आहे. परमेश्वर मनातला मनोभाव ओळखणारा देव आहे. माझ्या प्रियानं, म्हणून आपण त्याच विश्वासानं प्रार्थनेला, भक्तीला आणि देवावर भार टाकण्यासाठी चर्चमध्ये येतो. या ठिकाणी हे दोघे जण आलेले आहेत आणि मगासपासून मी म्हटल्याप्रमाणे जगातल्या कुठल्याही गोष्टी ते मागत नाहीत. ना त्यांनी आरोग्य मागितलं, ना त्यांनी जगिक संपत्ती मागितली. काही मागितलं का? काय म्हणत आहेत? हे प्रभू गुरुजी येशू, ते त्याला म्हणले आपल्या वैभवात एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसवण्याची कृपा व्हावी. प्रियानो, या शेवटच्या दिवसात, कृपेच्या काळात आपण आहोत. परमेश्वर आमच्या अनेक गरजा पूर्ण केलेल्या आहेत. येशू ख्रिस्ताच्या कृपेनं तुमचं तारण झालं, नवीन जीवनाचा अनुभव आला, विवाह झाला, मुलं झाली, स्वतःचं घर उभं राहिलं, मुलांची मुलदृष्टीस पडत आहेत, रोज तुम्ही मागता, प्रभू देत आहे. आणि या गरजा न थांबणाऱ्या अशा आहेत, गरजा न थांबणाऱ्या अशा आहेत, प्रवास आयुष्याचा न थांबणारा असा आहे. म्हणून आता आम्ही आत्मिक परिपक्व झालेल्या लोकांनी कुठंतरी देवाकडं त्याच्या बरोबर राहण्याची आम्ही इच्छा प्रकट केली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला दावीद राजाचं असते स्तोत्रामध्ये प्रार्थना माहित आहे. दावीद राजा म्हणतो, स्तोत्र संहिता 27 मध्ये दावीद राजा काय म्हणतो? स्तोत्र संहिता 27 मध्ये 4, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले आहे, त्याच्या प्राप्तीसाठी कोण झटेल? दावीद राजा म्हणतो, मी स्वतः झटेन. परमेश्वराजवळ मी मागतो त्याच्यासाठी मी झटेन. काय दावीदाला वरदान मागितलं ते हे की माझ्या सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी. कशासाठी? हे परमेश्वरा, म्हणजे मी तुझं मनोहर रूप पाहत राहील आणि त्याच्या मंदिरात मी ध्यान करेन. म्हणजे प्रियानो, दावीद
हा मेंढरांच्या मागे जात असताना देखील काळजीपूर्वक ऐका, किती मोठी जबाबदारी होती. मेंढरांना एकत्र करणं, चारणं, पाण्यावर नेणं, त्या सगळ्या लांडग्यांपासून, सगळ्या दांडग्यांपासून, सगळ्या पशु पक्षीपासून वाचवणं. आज पालक साहेबांना पण तशीच जबाबदारी आहे. पालक म्हणजे साधी गोष्ट नाहीये, फक्त प्रवचन देणारा, संदेश देण्याची जबाबदारी नाहीये. आज आपण जी मेंढर आहोत, एक मंडळी आहोत, तुम्हा सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी परमेश्वराने एवढी वर्ष माझ्यावर दिलेली आहे. आणि रुग्णसेवा सांभाळत मी आतापर्यंत पूर्ण करत आलेलो आहे. मी पूर्ण झालो म्हणत नाही, पण जेवढं जमतं आणि परमेश्वर जेवढं मला ज्ञान सामर्थ्य दिलं तेवढं मी करत आलेलो आहे. नारायण बाबा म्हणतात, उन्हा मी पुष्कळ अजूनही उन्हा. कदाचित मी अजून उन्हा आहे, परंतु मी प्रभूच्या सेवेमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. कशासाठी? की दाविदासारखं मी पण परमेश्वराला प्रार्थना करत आहे की परमेश्वरा, मी तुझ्याकडे एक वरदान मागितलेलं आहे, त्याच्या प्राप्तीसाठी मी तिसाठी ती हे की तुझ्या मंदिरी माझी वस्ती व्हावी, म्हणजे तुझे मनोरूप मी पाहत राहील. परमेश्वराचं जे रूप आहे ते मनोर आहे. परमेश्वराचं दर्शन प्राप्त होणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं दावीद राजानं मेंढरांच्या मागून जाताना, त्यांची काळजी घेताना, त्यांना सगळं संरक्षण देताना देखील तो आराधना परमेश्वराची करत होता. म्हणून स्तोत्र 150 मध्ये तो म्हणतो, टाळ डपदश तंतू विना सतार वाजवून परमेश्वराची आराधना करा. माझ्या प्रत्येक श्वासवान प्राणी परमेश्वराचं स्तवन करो. माझ्या जीवात जीव आहे तो परमेश्वर स्तवन करे. आणि मग परमेश्वरानं त्याचं हे भक्तीचं, त्याचं हे आराधनेचं, त्याचा स्वभाव देवाला आवडला. जेव्हा देवाला आपण आवडतो ना, आपला स्वभाव, आपला देवावरला भाव, तेव्हा देव तुम्हाला नाही मला तिथंच खिचपत ठेवत नाही. तो त्या आमच्या पापाच्या दलदलीतून, आर्थिक समस्याच्या दलदलीतून, ह्या जगाच्या दलदलीतून, अनेक लोकांच्या हेवा दाव्यातून देव आम्हाला उचलतो. बरेचदा मला वाटतं देवा परमेश्वरा, मी इथं गाळात लोळतोय किंवा गाळामध्ये रुतलोय. आज माझ्या बहीण भावानं तुम्ही स्वतःचं परीक्षण करा. कोणत्या प्रकारचा गाळ तुम्हाला खाली खेचत आहे? एखादं पाप, गुप्त पाप, एखादं व्यसन, एखादा हट्टी स्वभाव, माझंच खरं, मीच खरा, किंवा चहाडीचा स्वभाव, एकमेकाविरुद्ध लबाडी चहाडी. सावध राहा. किती हात उंचावून जर तुम्ही आराधना केली आणि जर तुमच्यातला स्वभाव जर बदलत नाही तर अजून आपण कुठं आहोत? त्या चिखलातच आहोत. परमेश्वरानं दाविदाचा स्वभाव बदलला. दाविदाच्या जीवनात पाप झालं होतं. युद्धाला न जाता त्यानं व्यभिचार केला. स्तोत्र 55 मध्ये त्यानं क्षमा मागितली. यजोबाने माझा पाप मल धुवून काढ, म्हणजे मी पांढरा शुभ्र होईल. ही पश्चातापाची प्रार्थना केली. आज मी माझ्या प्रत्येक बंधूला आणि बहिणीला सांगत आहे, होय परमेश्वराच्या मंदिरात आपण येतो, आपला स्वभाव उपकार स्मरणाचा, भक्तीचा, प्रार्थनेचा आहे, पण घरी गेल्यानंतर तुम्ही आपल्या पत्नीशी कसं वर्तन करत आहात, तुम्ही आपल्या पतीबरोबर कसं वर्तन करत आहात, तुम्ही आपल्या आई वडिलांबरोबर कसं वर्तन करत आहात, तुम्ही समाजाच्या सुखदुःखात सामाजिक बांधिलकी जपत आहात काय, तुम्ही शासनाचे नियम पाळत आहात काय, नोकरीच्या ठिकाणी व्यवसायामध्ये कशा प्रकारे प्रामाणिक विश्वासू आहात काय, हे पण परमेश्वर पाहतो. होय तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळतंय, आरोग्य मिळतंय, चांगली गोष्ट आहे. होय तुम्ही भक्ती करताना अभिषेक होतोय, चांगली गोष्ट आहे. परंतु या आशीर्वादाला घेऊन आम्ही स्वर्गात नाही जाऊ शकत. प्रेज द लॉर्ड. आम्ही आशीर्वाद देणाऱ्या बरोबर जर शेवटपर्यंत राहिलो तर आम्ही स्वर्गाच्या राज्यात असणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, दाविदाला म्हणून देवानं त्याचा स्वभाव, त्याची भक्तीचं रूप, त्याचं सगळं जबाबदारीयुक्त जीवन पाहिलं आणि परमेश्वरानं दाविदाला काय केलं? मेंढराचा राजा केला. आणि तरी देखील तो म्हणतो, परमेश्वरा, मी परमेश्वराचं एक मी वरदान मागितलेलं आहे, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की हे परमेश्वरा, तुझ्या मंदिरी माझी वस्ती व्हावी. कशासाठी? की तुझं मनोहर रूप मी पाहत राहील, तुझा सदी मी ध्यान करेन. आज माझ्या विश्वासाला प्रियजनांनो, या भूतलावर, या जगात, या एका जीवनात आम्हाला एक चांगली संधी मिळालेली आहे की परमेश्वराच्या शब्दातीने पवित्र स्थानी येऊन आम्ही परमेश्वराची आराधना करून त्याचं दर्शन घ्यावं, त्याला आभाराचा यज्ञ देऊन साक्षीच्या द्वारे, उपकार स्मरणाद्वारे परमेश्वराचं नाव उंच करावं.
आम्ही आमच्या कमाईचं अर्पण, दशांश दानार्पण देवाला द्यावी आणि आशीर्वाद घ्यावा. आम्ही आसुरभावून परमेश्वराजवळ प्रार्थना कराव्या. आम्ही एकमेका विश्वासाला बहीण भावांना भेटावं. आम्ही एकमेकांसाठी मदत करावी. आम्ही एकमेकांची परिस्थिती जाणून घ्यावी. एक चांगली संधी आहे या भूतलावर, या मंडळीमध्ये. प्रेज द लॉर्ड. नाहीतर एकाकी माणूस जो राहतो ना, त्याच्या जीवनामध्ये किती पैसा असू दे, किती पद असू दे, त्याला शांती नसते. आज तुम्ही धन्य आहात की परमेश्वरानं एक तुमचं घर, एक कुटुंब आहे. परंतु चर्चमध्ये परमेश्वरानं आम्हाला एक कुटुंब म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना करणारे, एकमेकांचा भार वाहणारे, एकमेकाबरोबर सहभागिता करणारे, सत्संग करणारे अशा आपण बनवलेले आहोत. म्हणून शास्त्र सांगतं, पाऊल गलतीकरच्या मंडळीमध्ये म्हणतो, एकमेकांची ओझी वाहा आणि ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. आम्ही इथं फक्त आपलंच ओझ ईश्वर टाकण्यासाठी येत नाही. माझ्या बहीण भावाने विसरू नका की प्रभू येशू ख्रिस्तानं तुमचं आणि माझं ओझ आपल्यावर घेतलेलं आहे. बरंच ओझ आमचं जडचं हलकं झालेलं आहे. आता देवाने आम्हाला ताकद दिली, आरोग्य. आता देवाने आम्हाला सामर्थ्य दिलंय. अभिषेक केलंय कशासाठी? की जे अशक्त आहे त्यांना धीर देण्यासाठी, जे गरीब आहे त्यांना मदत करण्यासाठी, जे दुरावलेले आहेत प्रभूपासून, जे दुखावलेले आहेत एकमेकापासून, त्यांची समजूत काढण्यासाठी. फक्त हे पाळक साहेबांचं काम नाही, तुमचं काम आहे. हॅलो. परंतु आशीर्वाद घेऊन, अभिषेक घेऊन, आनंद मिळून पण आम्ही जर आनंद करण्यास आणि अभिषेकित होऊन भक्ती करण्यास चर्चमध्ये येत नाही, तर हा तुमचा दुर्गुण आहे. प्रभू एकाला उजवीकडे एकाला डावीकडे बसू द्या. प्रभूने त्यांना काय उत्तर दिलं? आणि ते वचन येशूदास म्हटले, तुम्ही मागता ते तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय? जो बप्तिस्मा मी घेणार आहे तुमच्याने घेवेल काय? ते म्हणाले घेवेल. येशूदास म्हटले, जो प्याला मी पिणार तुम्ही प्याल, जो बप्तिस्मा घेणार आहे तो तुम्ही घ्याल. हे खरे. प्रेज द लॉर्ड. पहा त्यांची कबुली काय? होय प्रभू. जो प्याला तू पिणार आहेस तो आम्ही पिणार, जो बप्तिस्मा तू घेणार आहेस तो आम्ही घेणार. माझ्या प्रियानो, तुम्हाला आठवत असेल की येशू ख्रिस्त जेव्हा गेतसेमान बागेमध्ये गेला तेव्हा त्यानं त्या तिघांना सांगितलं, पेत्र, याकोब, योहाना, तुम्ही थोडा वेळ इथं बसा. आणि तो पुढे जाऊन काय केला? त्यानं जाऊन पालथा पडून प्रार्थना केली. आणि जेव्हा मागे येऊन पाहतो हे तिघ काय करायला लागलेले आहेत, तर हे झोपे गेलेले होते. प्रभू त्यांना म्हणाले, घटकाभर तुमच्यानं माझ्यासाठी जागवत नाही काय? आणि परत प्रभूने प्रार्थना केली पुढे जाऊन गेतसेमानी बागेत. कारण त्याला माहित होता आता माझी घटका मला धरून देण्याची, वधस्तंभावर जाण्याची, मला काट्यांचा मुकुट आणि मला खिळे ठोकण्याची घटका आलेली आहे. म्हणून त्याने जाऊन पुढे जाऊन प्रार्थना पालथे पडून केली की हे बापा, हा प्याला माझ्यापासून दूर होऊ दे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे. आणि परत ती प्रार्थना करून जेव्हा हा येऊन पाहतो तेव्हा काय त्याला पाहायला मिळालं? यांचं डोळं जड झालेले आहेत. पहिल्यांदा ते निवांत बसलेले आहेत आणि मग तो म्हणतो जरा जरा. आता तर त्यांचं दुसऱ्यांदा जेव्हा येशू आला तेव्हा डोळे जड झालेले आहेत. मग मात्र प्रभू येशू काय म्हणतो? दुसरी गोष्ट प्रभू त्यांना काय म्हणतो बघा, दुसऱ्या विजिटला, when Jesus turned back to them, त्याला म्हणतो, आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे. आज देखील प्रियानो, आमच्या आध्यात्मिक जीवनाकडे जेव्हा देव पाहतो किंवा कोणीतरी तुम्हाला आणि मला पाहतं तेव्हा लक्षात येतं, माझ्या प्रियानो, होय तुम्ही आत्मिक उत्सुक आहात. मला प्रभूसाठी जगायचंय, मला प्रभूसाठी काहीतरी करायचंय, मला सुवार्ता सांगायची, मला आत्मिक शिकायचंय, मला संदेश द्यायचा आहे, मला मदत करायची लोक, ठीक आहे. परंतु बरेचदा या आध्यात्मिक युद्धामध्ये, आत्मिक जीवनामध्ये आमचा देह आहे ना आळशी होतो. कधी कधी सुवार्ता सांगण्याची आत्मिक इच्छा आहे, परंतु शरीर आहे ना जाण्यासाठी दुपारच्या वेळेला ते नाही म्हणतं, संध्याकाळी नाही म्हणतं. हॅलो, मुंबईला जायला इच्छा आहे, परंतु आमच्या डोक्यात कामाचा व्याप आहे. मीच कशाला जायला पाहिजे, कोणीतरी जाईल ना. हॅलो माझ्या प्रियानो, आपला आत्मा या दिवसामध्ये उत्सुक आहे, पण जर देह अशक्त असेल तर आज देवाचं वचन तुम्हाला येत आहे, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. ईश्वर त्यांना काय सांगितलं? मी एकदा गेलो, तुम्हाला इथं थांबायला सांगितलं प्रार्थना करत,
तुम्ही पेंगा काढत होता. येशूने जाऊन प्रार्थना केली. परत येऊन पाहतो तर हे आता डोळे यांचे जड झालेले आहेत. प्रभूने त्यांना सांगतो की तुम्ही तुमच्यानं थोडा वेळ जागवलं नाही काय. आणि प्रभू त्यांना म्हणतो की आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला जाऊन पालथा पडून प्रार्थना केली. बायबल मध्ये लिहिले त्याला येशू ख्रिस्ताचा घाम रक्ताचे मोठमोठे थेंब पडावे असा पडत होता. अशा प्रकारे प्रार्थना तो केली त्यानं की रक्ताचा थेंब पडावा असा त्याचा घाम पडत होता. कशासाठी? तो पित्याजवळ प्रार्थना करत होता की हा प्याला, या प्याल्याशिवाय जर लोकांना तारण, जर जीवन मिळणार असेल, पापाचा नाश, शैतानाचा नाश होणार असेल तर होऊ दे. परंतु तो म्हणतो प्रभू माझ्या इच्छेने नको, तुझ्या इच्छेप्रमाणे. ही प्रार्थना केली आणि मागे येऊन पाहतो तर अजूनही झोपेतच आहेत. मग येशू म्हणतो आता काही खरं नाही बाबांनो, आता थोडं काय घ्या, झोपाने विसावा घ्या. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, आपण अशा काळामध्ये आहोत कृपेच्या की प्रियानं आपण आशीर्वाद घेतलेला आहे, येशूचा अनुभव घेतलेला आहे, आरोग्य मिळालेलं आहे, तारण झालेलं आहे. हॅलो, आपल्याजवळ पुष्कळ काही साक्षी आहेत, आपल्याजवळ पवित्र आत्मा आहे, आपल्याला प्रार्थनेचं सामर्थ्य आहे, सगळं आहे. परंतु आज मला सांगायला आवडेल आणि तुम्हाला दक्ष करायला आवडेल की आजही तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे. यास्तव तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सांभाळा. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. विश्वासाने बंधू बहिणींनो, फक्त स्वतःच्या गरजांसाठी प्रार्थना करा नव्हे. जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे, विश्वासणाऱ्यांना वरती अत्याचार होत आहेत, अन्याय होत आहे, सेवकांना मारहाण होत आहे, अनेक गोष्टी या समाजात, राज्यात, देशात घडत आहे. आज मी देवाचा सेवक या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्ताने स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला. त्याने तुम्ही पश्चाताप केला, मी पश्चाताप केला आणि आम्हाला पापक्षमा झाली. त्याच्या कृपेत आम्ही आलो. त्याने तारण दिलं, त्याने संतती धन देणगी दिलं, त्याने तुमचं घर उभा केलं, त्याने तुमच्या व्यवसायाला आशीर्वाद दिला, तुमच्या उद्योगाला आशीर्वाद दिला, तुम्हाला परमेश्वरानं संपत्ती दिली, संतती दिली. आता आम्ही आशीर्वादित आहोत, आम्ही आत्मिक आणि आर्थिकरित्या आशीर्वादित आहे. परंतु आज आम्ही हे विचार करूया, काय मी आत्मिकरित्या उत्सुक आहे पण माझा देह पण प्रार्थनेत, माझं मन पण प्रार्थनेत, माझं शरीर पण उत्साही तितकंच आहे काय. येशू म्हणतो, जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवर्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करत आहे असं सियोनास म्हणतो, त्याचे पाय पर्वतावरून उतरताना किती मनोरम दिसतात. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, परमेश्वरानं आज आम्हाला ही 5 सेवा दिलेली आहे. सुवार्ता सांगणं, शुभवर्त विदित करणं, तारण जाहीर करणं. जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवर्त जाहीर करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करता असं सियोनास म्हणतो, त्याचे पाय मनोरम दिसतात. आज आम्ही जर आमच्या जीवनामध्ये सुवार्तेच्या द्वारे मरण नाहीस झालेले आहे तर आम्ही जिवंत आहोत प्रभूसाठी. म्हणून प्रभू येशू म्हणतो, जे शरीराला वधितात त्याच भिवू नका, जे शरीराला वधितात त्याच भिवू नका, तर मेल्यानंतर ज्याला स्वर्गात किंवा नरकात टाकण्याचा अधिकार आहे त्याला भ्या. प्रेज द लॉर्ड. या शेवटच्या काळामध्ये लोक आम्हाला भीती घालतील, जातीवरून, धर्मावरून न्यायनिवाडा होईल. पण आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, काळजी करू नका. कारण स्वतः शास्त्रामध्ये योहानाच्या पत्रात लिहिलेलं आहे, जो जगात आहे त्यापेक्षा जो तुम्हात आहे तो श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. मुलांनो, बायबल मध्ये लिहिलंय, मुलांनो तुम्ही त्याचवर म्हणजे शैतानावर, जगातल्या सर्व चुकीच्या गोष्टीवर, मुलांनो तुम्ही जगावर जय मिळवलेला आहे. कारण जो जगात आहे त्यापेक्षा जो तुम्हात आहे तो श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. आज जो जगात आहे तो गुरगुरत आहे, आज जो जगात आहे तो भुंकत आहे, आज जो जगात आहे तो वळवळत आहे, परंतु त्याचं डोकं अगोदरच ठेचलेलं आहे. प्रेज द लॉर्ड.
त्याचे दात पाडलेले आहेत, तो फक्त वळवळतोय, तो भुंकतोय, परंतु आम्ही सावध राहिलं पाहिजे माझ्या प्रियानो. कारण पेत्र म्हणतो सैतान हा कसा आहे, गरजणाऱ्या सिंहासारखा, तो कोणाला गिळावं हे शोधित फिरतो. म्हणून शास्त्रात पुढे लिहिलेलं आहे, त्याच्या विरुद्ध तुम्ही विश्वासात दृढ राहा. प्रेज द लॉर्ड. जर सैतानानं पाप करायला, व्यभिचार करायला, चोरी करायला, खून करायला किंवा कुठलीही गोष्ट चुकीची करायला आम्हाला आम्ही बळी पडू नये असं वाटत असेल तर आम्ही काय करा, विश्वासात दृढ राहा. मी खून करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी कुणाला त्रास देणार नाही, मी कुणाविरुद्ध काय करणार नाही. पेत्राच्या पत्रात काय लिहिलेलं आहे, सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. या दिवसात तो गुरगुरतोय, भुंकतोय, वळवळतोय, परंतु शास्त्र काय सांगतं, तो गरजणाऱ्या सिंहासारखा आहे आणि कुणाला गिळावं शोधित फिरतोय. परंतु बंधूनो, बहिणीनो, शास्त्र सांगतो तुम्ही त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ राहा. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेत दृढ राहा, भक्तीमध्ये राहा. कारण बायबल मध्ये याकोबवर तंत्रमंत्र चालणार नाही, इस्रायल जादू चालणार नाही. याकोब स्वतः म्हणतो या देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. प्रियजनांनो, या दोघांनी चांगली गोष्ट मागितली स्वर्गामध्ये, प्रभू तुझ्या वैभवात एकाला उजवीकडे एकाला डावीकडे बसण्याचा अधिकार दे. प्रभू म्हणतो मी जो प्याला पितो तो प्याल का, होय. मी जो बप्तिस्मा घेतो घ्या. हे खरं आहे. म्हणजे येशू ख्रिस्तानं त्यांचं समर्पण, त्यांचं सॅक्रिफाईस ओळखलं होतं. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही आमचं परीक्षण करूया की आमची धार्मिकता, आमचं नीतिमत्व, आमचं जे जीवन आहे इतकं आज येशू ख्रिस्ताच्या बरोबर स्वर्गाच्या राज्यात आम्ही जाण्यासाठी पात्र आहोत काय. नाहीतर शास्त्र लिहिलेलं आहे, शास्त्रामध्ये मनुष्याने सर्व जग जिंकले आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर काय लाभ. कुणीतरी म्हटलं होतं मला स्वर्ग नको, मला नरकात जायचंय. का रे बाबा, तर तिथं लय भारी भारी माणसं असणार आहेत. हॅलो, आता मी नाव घेत नाही, लय भारी भारी माणसं असणार, मी त्याची कल्पना बघा. अरे पण तिथला किडा मरणार नाही, अग्नी विझणार नाही. प्रेज द लॉर्ड. आपण येशू ख्रिस्तांचा श्रीमंत मनुष्य, जांभळं वस्त्र विकणारा आणि तो फोडाने भरलेल्या लाजराची सत्य गोष्ट आम्हाला येशूने स्वतः सांगितलेली आहे. तो म्हणतो ना, अरे मी पृथ्वीवर मी एवढा श्रीमंत होतो आणि मी इथं अगणित, आणि तो एवढा गरीब, त्याचं फोड चाटणारा माणूस स्वर्गात. परमेश्वर त्याला म्हणायला, तुला पृथ्वीवर सुख मिळालं, याला दुःख मिळालं, म्हणून आता ह्यो इथं काय करतोय, सुख भोगतोय. यावरून माझ्या विश्वासाच्या बहीण भावांनो, आज देवाचा सेवक आत्म्याच्या प्रेरणेने तुम्हाला मी सांगत आहे, स्वतःचा गैरसमज करून घेऊ नका की स्वर्ग नाही किंवा सार्वकालिक जीवन नाही आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आता ज्या येशू ख्रिस्ताच्या कृपेनं तुमच्या आत्म्याचं तारण झालेलं आहे, त्या आत्म्याला पुन्हा एकवा तुम्ही सांभाळा. त्या आत्म्याच्या स्वाधीन राहा, त्या आत्म्यानं प्रभूला जडून राहा, त्या आत्म्यानं उपासनेमध्ये, विश्वासामध्ये राहा. प्रभू येशूने डोंगरावरल्या प्रवचनात म्हटलं, धार्मिकतेकरता जेव्हा तुमचा छळ होईल तेव्हा तुम्ही धन्य. तुम्हापूर्वी जे संदेश जे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला, ते तुम्हाविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आज प्रियानो, या दिवसामध्ये मी देवाचा सेवक तुम्हाला जागरूक करत आहे की आमचं युद्ध मनुष्याबरोबर नाही, आमचं युद्ध कुठल्या धर्माबरोबर नाही. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, आमचं युद्ध तर जो सैतान, जो या अंधकारमय जगाचा अधिपती, त्याच्यावर युद्ध आहे. आणि तो सैतान, त्याला आता चाहूल लागलेली आहे. येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला चाहूल लागलेली आहे. बघा, भूकंप होणार ना तेव्हा कुत्रे अगोदर भुकायला लागतात. मी गुजरातला गेलो होतो. बऱ्याच लोकांना मी पाहिलं की जखमा झालेले, पडलेले अनेक लोक, आणि त्यांनी म्हटले की आम्हाला आता समजलं रातभर कुत्री का भुकत होती. प्रेज द लॉर्ड. कुत्र्यांना एक सेन्स आहे. कुत्र्यांना बघा, दारात पण कुणाच्या पण कुत्र जात नाही. ज्याच्या घरात मटण शिजले ना त्याच्याच दारात येतंय.
कधी अनुभव आलाय की नाही तुम्हाला? त्याला वास लागतो बाहेरून, आणि कुणाच्या पण दारात जाऊन बसत नाही ते असं पाय टाकून. ते बरोबर तुमच्या घरात जिथं मटण शिजायला लागले ना तिथंच ते बसतं. प्राइज द लॉर्ड. अशी न बसतो. आम्ही त्याला हाड म्हणायचं नाही, त्याला काहीतरी टाकायचं, खा आणि जा. हॅलो. आणि म्हणून या दिवसामध्ये प्रिय भूकंप होण्याअगोदर कुत्री भुंकतात, परंतु मला सांगू द्या, येशू येण्या अगोदर सैतान आवाज करू लागतो. प्राइज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने जेव्हा नावेतून उतरून पाय जमिनीवर टाकला, हॅलो, तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला ज्या मनुष्याला साखळदंडानं कुणालाच बांधवत नव्हतं, तो मनुष्य, त्याला भूत लागलेलं होतं, तो स्वतःला ठेचून घेत होता आणि जिवंत माणूस कबरेत राहत होता. अजिबात काही का माणसाला न घाबरणारा, साखळदंडानं बांधून पण न आवरणारा, जेव्हा येशू ख्रिस्तानं नावेतून उतरून जमिनीवर पाय ठेवला तेव्हा तो कब्रस्थानातून पळत आलेला आहे. त्याला समजलेलं आहे माझा अधिकारी, मला ठेचणारा, माझ्या विजय मिळालेला असा कोणीतरी येत आहे. प्रेज द लॉर्ड. आता माझं काही खरं नाही, आता माझं काय खरं नाही. आणि तो काय झाला, तो पळत आलेला आहे. येशू करतो बघा, तू मला जर काढणार असशील. आता त्यानं ओळखलेलं आहे माझं काय खरं नाहीये, मी त्रास देतो या माणसाला. त्या माणसाचा काही गुन्हा नव्हता हो, पण त्या सैतान आणि देव माणसाशिवाय कुठं राहू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद. आमच्यावरती आहे की आमच्यामध्ये सैतानाने येऊन राहायचं की देवाने येऊन राहायचं. प्रेज द लॉर्ड. आम्ही कुणासाठी दार उघडतोय? आम्ही जर पापाला दार उघडलं तर पाप सैतानाचं प्रवेश आहे, पापाद्वारे सैतानाचा प्रवेश आहे. आम्ही जर नीतिमत्व धारण केलं तर नीतिमत्वाद्वारे देव आमच्यामध्ये वस्ती करतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही जर व्यसन, व्यभिचार, अनेक जगाच्या गोष्टी जेव्हा करतो तेव्हा सैतानाला ये म्हणावं लागत नाही, तो आपोआप एक एक गोष्ट आमच्या जीवनात घेऊन येतो आणि सैतान आमच्यामध्ये राहू लागतो. माझे विश्वास तर तरुण, आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे. आम्हाला अंधार हवा की प्रकाश, आम्हाला आजार हवा की आरोग्य, आम्हाला देव हवा की सैतान. आज या जगामध्ये बायबल मध्ये लिहिलेलं आहे, यशाया म्हणतो उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझकडे आलेला आहे. यशाया काय म्हणतो? उठ. परमेश्वराचा आत्मा काय म्हणतो? उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आलेला आहे. ही गुड न्यूज आहे की स्वर्ग सोडून पृथ्वीवर येशू आलेला आहे. तो प्रकाश कशासाठी आलेला आहे? आम्हाला जीवन देण्यासाठी, आमच्या जीवनातला अंधार काढण्यासाठी, आजार काढण्यासाठी येशू जगात प्रकाश असा आलेला आहे. म्हणून येशू म्हणतो मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, त्याच्या जो जीवनाचा प्रकाश चालेल. परंतु आज जर कोणी तरुणी किंवा तुम्हापैकी कोणी आज जर प्रियानो येशू हा प्रकाश आहे हे समजून पण इथून बाहेर गेल्यानंतर जर तुम्ही अंधारात चालत असाल, चुकीचे मित्र, चुकीचे मैत्रिणी, चुकीचे नातेवाईक, चुकीचे लोक यांच्या बरोबर तुम्ही जर अंधश्रद्धा, अज्ञान, अशुद्ध, अमंगल गोष्टी करत असाल तर तुम्ही अंधारामध्ये सैतानाच्या तावडीत जाणार. म्हणून पुढे म्हटलेलं आहे उठ प्रकाशमान हो, ही गुड न्यूज आहे. पण तू परमेश्वर तिथं काय म्हणतो? अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, राष्ट्रे त्याच्या प्रकाशाकडे येत आहेत. यशाया 61 काय म्हटलंय? यशाया 61 का 60 आहे बघा. यशाया 61 असेल बघा वाचा. पहा, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आलेला आहे, परमेश्वराचं तेज तुझं हृदय पावलेलं आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आज सियोन मंडळीतील तुम्हाला परमेश्वर म्हणत आहे उठ प्रकाशमान हो, तर प्रकाश तुझकडे आला आहे आणि परमेश्वराचं तेज माझ्या बहीण भावानं तुमच्या जीवनात आलेलं आहे. ही गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी. मात्र आज देवाचा सेवक मी तुम्हाला सांगतो, आज देवाचं वचन तुम्हाला काय सांगत आहे? एक चांगली गोष्ट काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त प्रकाश बनून जीवन घेऊन, कारण बायबल मध्ये लिहिले आहे त्याच्या ठाई
जीवन होतं, ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश आहे. येशू ख्रिस्ताच्या ठाई जो प्रकाश आहे ना, तो जीवन आहे. त्याच्या काही अंधार मुळीच नाही. म्हणून येशू देवाचं वचन काय म्हणतो, उठ प्रकाश बनव, प्रकाश तुझकडे आलाय, परमेश्वराचं तेज तुझं हृदय पावत आहे. आणि दुसरी नाण्याची बाजू काय आहे, पहा अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकीत आहे. आज राष्ट्रामध्ये युद्ध बघा. हॅलो, इकडे लक्ष द्या. आज राष्ट्रामध्ये युद्धामुळे अरे एवढी छोटी छोटी पोरं अन्नाला मागवत आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, कपडे नाही, ओरडत आहेत. त्या मानाने आज आम्ही भारतामध्ये किती सुरक्षित आहोत. आज देशामध्ये प्रियानो निबिड काळोख राष्ट्रांना झाकीत आहे युद्धामुळं, आर्थिक समस्यामुळे अनेक उलाढाली जगामध्ये होत आहे. आम्ही आठवूया, आम्ही देशाची परिस्थिती, आज वेगवेगळ्या देशांची परिस्थिती हलाखीची आहे. आणि म्हणून या निबिड काळोखाच्या परिस्थिती देखील आज परमेश्वराने तुम्हाला त्याच्या प्रकाशात ठेवलेलं आहे, त्याच्या उजेडात आम्ही ठेवलेलं आहे. म्हणून आम्ही प्रकाशाचे पुत्र कन्या, उजेडाचे पुत्र कन्या झालं पाहिजे. या भूतलावर आज आम्हाला ही संधी आहे. परंतु या दोघांना हे सगळं मिळालेलं आहे. त्याने आता कबूल केलंय, प्रभू जो प्याला तू घेशील आम्ही तो घेईन, जो बाप्तिस्मा तू घेशील तो घेईन. आज हा मंडळीला एक प्रश्न आहे, काय तुमची आध्यात्मिक अवस्था अशी आहे काय की होय प्रभू तुझ्यासारखं आम्ही जीवन जगेल. कारण प्रभू म्हटले, जो कोणी आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येईल, जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येतो तोच माझा शिष्य होतो. प्राइज द लॉर्ड. वधस्तंभ घेऊन येणं म्हणजे एखादं ते वधस्तंभ बनवून नव्हे. म्हणजे जसं पाऊल म्हणतो, जगणे मला ख्रिस्त आहे, मरणे मला लाभ आहे. पण ख्रिस्ता करता जगणे जर चांगला ख्रिस्तासाठी जगणं योग्य आहे तर मी जगेन. प्रियानो, आज या जगामध्ये जगत असताना काय फक्त येशू ख्रिस्ताची प्रार्थना करून आरोग्य घेण्यासाठी जगायचं, फक्त आशीर्वादासाठी जगायचं? आणि मग जो आशीर्वाद देतो त्याच्या नामामुळं जर आमचा छळ होत असेल, कुणीतरी आम्हाला बोलत असेल, कुणीतरी निंदा करत असेल तर आम्ही सहन केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. उलट उत्तर देण्याची गरज नाही, कुणाला नावं ठेवण्याची गरज नाही, कुणाविरुद्ध काय बोलायचं नाही. आतापर्यंत एवढे वर्ष तुम्ही मी त्या प्रकाशाचा पुत्र जो येशू ख्रिस्त आहे, जो देवाचा पुत्र येशू, त्याच्या नामामुळं आम्ही काय झालो, त्याच्या नामात आम्हाला पापक्षमेचा अनुभव आला, त्याच्या नामात आमचं तारण झालं, त्याची मुलं झालं, त्याच्या कृपेने तारण झालं आणि त्यानं आम्हाला मरणातून जीवनात काढलं, आजारातून मुक्त केलं, व्यसनातून सोडवलं, जगाच्या गोष्टीतून सोडवलेलं आहे. आता तुम्ही आणि मी आत्मिक आहोत, आशीर्वादित आहोत, अभिषेकित आहोत आणि आता आम्हाला त्याच्या वैभवात जाण्याची वेळ आणि घटका आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग अशी घटका असताना तो हे म्हणतोय, तो म्हणतोय, म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका. माझ्या प्रियानो, हे दोघ जण प्रभू आता आम्ही प्याला पिणार, आम्ही बाप्तिस्मा घेणार, आम्ही जी काय आहे ते, परंतु आम्हाला आता कुठलं पाहिजे प्रभू? एकाला उजवीकडे एकाला डावीकडे बसण्याचा अधिकार. प्रभूने त्यांना म्हटले, हे खरं आहे, तुम्ही हे कराल माझ्यासाठी, प्याला घ्या, बाप्तिस्मा घे, पण 40 वचन, पण प्रभू म्हणतो माझ्या उजवीकडे माझ्या डावीकडे बसण्याचा कोणाला बसू देण्याचा माझ्या हाती नाही. हा, त्या जागा ज्याच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्हाला मी माझ्या उजवी डावीकडे बसून येणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आठवत असेल मत्ती 24 मध्ये येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, जेव्हा मी देवाचा पुत्र वैभवाने येईल तेव्हा मी शेरडापासून मेंढर वेगळी करणार आहे. ईश्वर काय सांगितलं? शेरडापासून मेंढर. का मेंढरापासून शेरड म्हटलेलं आहे? काय म्हटलं असेल? शेरडांपासून. म्हणजे शेरड अधिक असणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यातून प्रभूला मेंढर बाजूला काढायची म्हणजे मोठी जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. समजत आहे का तुम्हाला? म्हणून येशू काय म्हणतो, ही एक मोठी जबाबदारी आहे. मी शेरडांपासून मेंढर वेगळी करणार आहे. बरोबर आहे ना? आज आम्हाला
पाकडताना फार सोपं असतं. भात शिजायला घालायच्या अगोदर पांढऱ्या तांदळात काळे खडे लवकर दिसतात. 4-5 असते लवकर आपण बाजूला काढू. तो आता प्लास्टिकचा तांदूळ यायला लागलाय पांढऱ्या खडखडीत. प्राइज द लॉर्ड. आणि तुम्हाला कोणीतरी 1 किलो तांदूळ दिला आणि सांगितलं अरे याच्यामध्ये प्लास्टिकचा पण तांदूळ आहे. किती मोठी जबाबदारी आहे मग. तो पण पांढराच असणार आहे. हॅलो. आणि मग मात्र भात खायलाच नको वाटणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, परमेश्वराचं मोठी जबाबदारी आहे. तो म्हणतो मी शरीरापासून मेंढर वेगळी करेन आणि मी माझ्या उजवीकडल्यास म्हणेन. मेंढरांना कुठे ठेवणार आहे तो? उजवीकडे म्हणेन माझ्या उजवीकडल्या लोकांनो माझ्या पित्याचं सुख भोगावयास या. आणि डावीकडल्यास म्हणेन अहो शापग्रस्त हो, जो कायमचा धनांधिक अंधकार तिथं जा. आज मी देवाशिवाय तुम्हाला काय सांगत आहे. हे दोघे जण याकोब, जबदीचे पुत्र याकोब आणि योहान यांना स्वर्गात बसण्याची, पित्याच्या उजवीकडे बसण्याची काय लागलेली आहे? उत्कंठा लागलेली आहे. आज मी देवाचा सेवक तुम्हाला मी सांगतो, हो तुम्ही पृथ्वीवरल्या गोष्टी देवाकडे मागा, चांगली गोष्ट आहे. परंतु शास्त्र सांगतं पृथ्वीवरल्या गोष्टीकडे मन लावू नका. पृथ्वीवरल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा पण मन तिकडे लावू नका. कारण जिथं तुझं मन, जिथं तुझं धन, तिथं तुझं मन असणार आहे. पण तुझं स्वर्गातलं जे धन, अक्षय धन, ते मिळवण्याचा प्रयत्न करा. तारण आम्हाला फक्त पापक्षमेचा अनुभव म्हणून मिळालेला नाही. तारणाचा एक शिक्का मिळालेला आहे की आमच्या आत्म्याचं नाश वाचलेला आहे आणि आत्मा जो तारण पावलेला आहे त्यानं पित्याच्या उजवीकडे स्वर्गात आम्ही असावं ही त्याची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकात प्रभू येशू ख्रिस्तानं जेव्हा पात्म नावाच्या बेटावर दर्शन दिलं तेव्हा तो म्हणतो इफिसच्या मंडळीला हे सांग, तू पहिली प्रीती सोडलीस यामुळे तुला मला दोष देणं आहे. तू पहिली प्रीती कर देवावर, नाहीतर तुझी समई मी तिच्या ठिकाणावरून काढून टाकेन. आम्ही जेव्हा नवीन नवीन नवरा बायको लग्न करतात हाताला हात धरून मिठी मारून रस्त्यानं इकडं तिकडं चालतात, चांगली गोष्ट आहे. नववधू वराने अशी प्रीती करावी, हातात हात मिठी घालून एकदम प्रीतीनं चालतात. परंतु हातात हात आणि मिठी मारणं किती दिवस टिकतं मला ठाऊक नाही. पहिलं बाळ जेव्हा उदरामध्ये येतं तेव्हा काय होतं, तो पुढं पुढं आणि ही माग माग, चल की ग आली आली जरा दमान, पहिलं बाळ. आणि मग जेव्हा हे पहिलं बाळ जन्मास येतं तेव्हा तो पाठीमाग ते बाळ घेऊन ही पुढं पुढं पुढं, अहो चला की हो, चला आलो. त्याच्या खांद्यावर त्याच्याकडे बाळ असतं कधी कधी. आणि त्याच्यानंतर प्रीतीमध्ये कसं अंतर पडतं बघा. आणि त्याच्यानंतर 2 झाल्यानंतर परत ती माग ते पोटातलं घेऊन आणि तो पुढं 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 पुढं. माझ्या प्रियानो, ही मानवी एक स्वरूप आहे, मानवी एक परिस्थिती आहे. परंतु आध्यात्मिक परिस्थिती देवाच्या दृष्टीने काय म्हणतो, तो इफिसच्या मंडळीला असं सांग, तू पहिली प्रीती सोडू नका. ज्याला आम्हाला येशू ख्रिस्तानं पहिल्यांदा स्पर्श केला असेल, वचन समजल्यानंतर तुम्हाला येशू ख्रिस्तानं स्पर्श केला, आरोग्य दिलं आणि जीवनाचा अनुभव आला, तुम्हाला पापमुक्त झाला, व्यसनातून सुटला, आजारातून, सैतानाच्या तावडीतून. आणि आपण काय करू लागतो, येशूवर खूप प्रीती करू लागतो, शाचर चुकवत नाही, भक्ती चुकवत नाही, साक्ष देतो. परंतु नंतर नंतर जसा आशीर्वाद मिळू लागतो तसं तसं आम्ही आशीर्वाद देणाऱ्यापेक्षा आशीर्वादासाठी मंडळीत येऊ लागतो. हॅलो, आज देवाचा सेवक, देवाचं वचन तुम्हाला येत आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने इफिसच्या मंडळीला सांगितलं, तू पहिली प्रीती सोडलेली आहेस, पहिली प्रीती कर, नाहीतर मी समई काढून टाकेन. जर तू पहिली प्रीती मिळाली तर तुला मी पहिलं बक्षीस देईन. ते पहिलं बक्षीस मंडळीसाठी काय आहे, परमेश्वर म्हणतो, जसा मी सैतानावर जगावर विजय मिळवून पित्याच्या उजवीकडे बसलेलो आहे, तसा मी तुलाही, जो कोणी विजय मिळवतो त्याला मीही माझ्या पित्याच्या उजवीकडे बसून घेईन. प्रेज द लॉर्ड. वाचा ते वचन, प्रकटीकरणाचं पुस्तक आणि त्याच्यातला 2रा अध्याय, क्षमा करा 2रा अध्याय नाही, 3रा अध्याय आणि 21 वचन. प्रकटीकरण 3:21.
मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजस्थानावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजस्थानावर आपल्याबरोबर बसू देईन. प्रेज द लॉर्ड. आज विश्वासाने बहीण भावानो, याचा अर्थ आम्ही आमच्या सत्सद विवेकबद्दल हे समजून घ्यायला पाहिजे की होय, ज्या प्रवेश ख्रिस्तानं पात्म नावाच्या बेटावर योहानाला हे अभिवचन दिलेलं आहे, दर्शन देऊन तो म्हणतो जसा मी विजय मिळवून. येशूने कशावर विजय मिळवला? सैतानावर. किती त्रास दिला येशूला सैतानाने येशूला. त्याची परीक्षा झाली हो, आमची परीक्षा होणार. पण बायबल मध्ये लिहिलं आहे, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य. आपण प्रीती करणाऱ्यास देवाने देऊ केला जीवनी मुकुट परीक्षेत उतरल्यावर आपणास मिळेल. पण आपण परीक्षेत असताना देवाने मला मोहात घातले किंवा देवाने परीक्षा आणली असं कोणी म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो कुणाला मोहात टाकत नाही. प्रत्येक मनुष्य वासनेने ओढला जातो आणि पापात पडला जातो आणि पाप परिपक्व झाल्यावर मरण उपजवते. माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका. या दिवसामध्ये देवाचं वचन काय आहे की तुम्ही परीक्षेत टिकून राहा. आपणावर प्रीती करणाऱ्यास देवाने देऊ केलेला मुकुट परीक्षेत उतरल्यावर तुम्हाला मिळणार आहे. या दोघांना प्रभू येशू म्हणत आहे, होय तुम्ही मी प्याला घेल तो प्याल, मी बाप्तिस्मा घेल तो घ्याल, परंतु माझ्या पित्याच्या उजवीकडे बसवण्याचा अधिकार ज्यांच्यासाठी केलेला आहे त्यांनाच मिळणार. मग येशू ख्रिस्तानं प्रगटीकरणाच्या पुस्तकात याचं क्लिअर कट उदाहरण काय दिलं? जसा मी विजय मिळवून, म्हणजे सैतानावर विजय मिळवला, मरणावर विजय मिळवला, बरोबर आहे ना? आणि येशू ख्रिस्त मरणातून उठला आणि तो स्वर्गी चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. माझ्या बहीण भावांनो, आज कदाचित तुम्हाला आजाराच्या परीक्षेतून जावं लागत असेल, पैशाच्या समस्यातून जावं लागत असेल, नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम्स असतील, कोणीतरी तुमची निंदा करत असेल, कोणीतरी छळत असेल, बरेचदा आम्ही कमवलेले टिकत नसेल. हॅलो, इकडे लक्ष द्या. बरेचदा आमच्या काही गोष्टी आहेत की आम्हाला त्या परीक्षेतून जावं लागतं. परंतु प्रियजनांनो, आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे की आम्ही प्रत्येक परीक्षा प्रसंगी विश्वासात, प्रार्थनेत, भक्तीत, मंडळीत टिकून राहणं फार महत्वाचं आहे. चांगलं झालं की साक्ष देतो आणि प्रॉब्लेम्स आला की मग रडत बसतो. रडायचं नाही, आता सैतानाशी लढायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आमच्या लढण्याची शस्त्र ही शिव्या, मारामारी, वाईट बोलणं ही नाही. प्रार्थना ही आमचं शस्त्र आहे. क्षमा करणं हे आमचं शस्त्र आहे. वैरावर प्रीती करणं, त्याला क्षमा करणं, परमेश्वराला सोपवणं की प्रभू त्याचे जीवन बदल. प्रभू येशू जो माझ्या विरुद्ध बोलतो त्याचं तू तोंड बंद कर, माझ्या तोंडातून चुकीचे शब्द नको. म्हणून येशूने म्हटलेलं आहे, जे तुम्हाला तुमच्या विरुद्ध बोलतात त्यांना काय करा? वैरावर प्रीती करा. जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. होय, आमच्या मानवी हक्कावर, आमच्या राष्ट्रीय हक्कावर जेव्हा गदा येते तेव्हा आम्ही आमच्या हक्कासाठी शासनाकडे न्याय मागितलाच पाहिजे. परंतु आमच्या आत्मिक जीवनाला जो पतन करू इच्छित आहे, यासाठी की सैतानाची इच्छा काय आहे की तुम्ही प्रार्थना करू नये, भक्ती करू नये, मंडळीत येऊ नये, तुम्ही एकमेकावर प्रीती करू नये. म्हणून सैतान तुम्हाला देवापासून, देवाच्या लोकांपासून, विश्वासापासून आणि देवापासून मिळणारे पृथ्वीवरल्या आशीर्वादापासून आणि देवाची जी स्वर्गातली तुमची माझी इच्छा आहे तुमच्या आणि माझ्यासाठी, ती रद्द करण्यासाठी, आताच तो पतन करण्यासाठी तो गर्जना करत आहे. ज्याला हे समजलं त्यांनी समजून घ्या. परमेश्वर त्याला काय म्हणाला? होय तुम्ही हे कराल, परंतु जो विजय मिळवतो, काय मिळवतो? विजय. आज बहीण भावांना आपल्याला अजून विजय मिळवायचा आहे. कदाचित काही लोकांना लोखंडाला बडवत असेल, आपलेच लोक तुम्हाला त्रास देत असतील, कामाच्या ठिकाणी, समाजामध्ये, घरामध्ये, आप्तजनामध्ये. सहन करा. जशी सोन्याची परीक्षा अग्नीने होते, आम्हाला सहन करावं लागणार आहे. 41 या वचनामध्ये तो म्हणतो, हे ऐकून बाकीचे 10 जण याकोब, योहान रागे भरू लागले. हे दोघच देवाच्या उजवीकडे आम्हीकडे बसणार. 10 शिष्यांना राग आला आणि वाईट वाटलं. येशूने त्या जवळ बोलावून म्हटले,
विदेशात अधिकारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्याचवर प्रभुत्व चालवतात व त्यांचे मोठे लोक त्याचवर सत्ता करतात, तुम्हाला ठाऊक आहे. परंतु तुम्हामध्ये तसे नाही. तर जो कोणी, आता काळजीपूर्वक ऐका, तर जो कोणी तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होण्यास इच्छितो त्याने सर्वांचा दास व्हावे. कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा घ्यावयास नाही, सेवा करावयास व बहुताच्या खंडणीस तो आपला जीव द्यावयास आला. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आज मी देवाचा सेवक तुम्हाला काय सांगत आहे? आजचा संदेश हा आहे की आपण येशू ख्रिस्ताचं वचन ऐकलं, वचनानं आम्हाला शुद्धता मिळाली, वचनानं आम्हाला नवा जन्म मिळाला, येशूच्या कृपेने आमचं तारण झालंय. आता आम्ही अंधारातून प्रकाशात आलोय, आजारातून आरोग्यात आलोय. आता आम्ही प्रकाशाचे पुत्र कन्या आहोत. आम्ही तारण पावलेला आहोत. आमचा आत्मा, इकडे लक्ष द्या, आमचा आत्मा नाशापासून वाचलेला आहे. आणि आता फक्त आम्ही पृथ्वीवरल्या गोष्टीकडे चित्त लावायचं नाही. आता आमच्या प्रार्थना, होय मला प्रभू आरोग्यात असंच ठेव, होय मला अभिषेकात असंच ठेव, होय माझं सगळ्या गोष्टी टिकून राहू देत, परंतु ही प्रार्थना त्या जबदीच्या पुत्र याकोब यावानासाठी मानली पाहिजे की प्रभू, ज्या माझ्या आत्म्याचं तारण तू केलेलं आहेस, ज्या माझ्या घराचं तारण तू केलेलं आहेस, मला शेवटपर्यंत तुझ्या बरोबर, तुझ्या विश्वासात स्वर्गाचं राज्य तुझं येईपर्यंत प्रभू मला तुझ्या प्रीतीपासून, मला तुझ्या विश्वासापासून, मला मिळालेल्या प्राप्त झालेल्या तारणापासून प्रभू मला आणि माझ्या परिवाराला विभक्त होऊ देऊ नको. अशा प्रार्थना पाहिजेत, अशा प्रार्थना पाहिजे. हर दिवस फार वाईट आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्तानं आमची पाप फक्त या पृथ्वीवर जीवन जगण्यासाठी धुतली गेलेली नाही, तर आम्हाला स्वर्गातलं त्याच्या उजवीकडे बसण्यासाठी आम्हाला देवबापाची, परमेश्वराची इच्छा आहे. हे 10 जण मात्र रागावलेत, हे दोघच जाणार नाही, आमचं काय? आता प्रभू त्यांना काय म्हणतो की जो कोणी तुम्हापैकी सेवक होऊ इच्छितो, जो कोणी तुम्हापैकी मोठा होऊ इच्छितो, त्यांना पहिल्यांदा सगळ्यांचा सेवक झालं पाहिजे. हॅलो, आम्हाला देखील मंडळीत वाटतं मला पण प्रभू मंडळीमध्ये एक स्थान पाहिजे, समाजामध्ये स्थान पाहिजे, मला पण बाळासाहेबांसारखा संदेश देता यावा, मला पण या बंधू बहिणीसारखी उपासना करता यावी, मी पण हात ठेवून प्रार्थना करेन लोक बरे होऊ दे, मी पण ईश्वराकडून प्रार्थना करेन लोकांना आरोग्य मिळू दे. प्रत्येकाला वाटतं. हॅलो, आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे, आज आपण एवढे वर्ष प्रभूत आहोत. होय, तो प्रभू येशू ख्रिस्त माझ्या प्रियानो प्रत्येकाला आपल्याला कृपादान देतो. ज्ञानाची उक्ती, विद्येची उक्ती, आत्मे ओळखण्याचं दान, आत्मे जिंकण्याचं दान, रोग्यावर हात ठेवून बरं करण्याचं दान, भूत काढण्याचं दान, 9 कृपादान तो देतो. देव मंडळीमध्ये प्रत्येकाला नेमतो प्रेषित, संदेष्टे, शिक्षक, पालक आणि सुवार्थी. आज तुम्हाला तो प्रभू येशू ख्रिस्त नेमून दान देऊन उपयोगात आणू इच्छित आहे. परंतु आम्ही पहिल्यांदा काय प्रभू म्हणतो, आम्ही इतरांचा सेवक झाला पाहिजे. जो कोणी माझा सेवक होईल, तिथं काय म्हटलंय प्रभूनं, परंतु तुम्हामध्ये तसे नाही, तर जो कोणी तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे. आपल्या घरातल्यांची पहिली काळजी घ्यायला शिका, तेव्हा सासू किल्ल्या तुमच्या हातात देईल. हॅलो, मंडळीतल्या एकमेकांची सेवा करायला शिका, तेव्हा देव तुम्हाला दान देऊन नेमेल. व्यवसाय असू दे, नोकरी असू दे, तिथं आम्ही नेमणाऱ्याशी विश्वासू पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं घर बांधणारा घरापेक्षा श्रेष्ठ असतो. मोशेपेक्षा येशू हा कसा ठरला? सर्वश्रेष्ठ ठरला. परमेश्वराने मोशेला संदेश असं पाठवलं, त्याने इस्रायल लोकांना मिस्रातून सोडवण्याचं काम केलं, परंतु मोशेला दुधामधाच्या प्रवाहात जाता आलं नाही. कुणामुळं? त्या लोकांच्या कुरकुरीमुळं. काळजीपूर्वक ऐका, इब्री लोकांच्या पत्रामध्ये काय लिहिले बघा. इब्री लोकांच्या पत्रामध्ये 3रा अध्याय 1 पासून. यास्तव इब्री लोकांचं पत्र 3रा अध्याय 1 वचन. यास्तव पवित्र बंधूनो किंवा बहिणीनो, काळजीपूर्वक काही कान उघडा ठेवा, स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो.
आपल्याला कुठलं पाचारण आहे? याच तो पवित्र बंधू आणि बहिणीनो, स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो. आपण स्वीकारलेल्या धर्माचा प्रेषित व मुख्य याजक येशू याचकडे लक्ष लावा. तो आपल्या नेमणाऱ्याशी विश्वासू होता. येशू ख्रिस्त कुणाशी विश्वासू होता? पित्याशी, देवाशी विश्वासू होता. तसा मोशेही देवाच्या सर्व घराण्यात विश्वासू होता. जितक्याने घर बांधणाऱ्याला घरापेक्षा अधिक सन्मान आहे, तितक्याने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास मोजलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मोशेने चांगलं काम केलं. लोकांना मिस्राच्या तावडीतून, फारोच्या तावडीतून बाहेर काढलं, समुद्र दुभागला, खडकातून पाणी दिलं. परमेश्वर त्याच्याबरोबर होता, काळजीपूर्वक काही का. परंतु मोशेपेक्षा येशू ख्रिस्तानं जे सहन केलेलं आहे, दगडमार सहन केला, निंदा सहन केली, थट्टा सहन केली. कोणीतरी त्याला तू भूतांच्या साह्याने भूत काढतोस, तू व्यभिचारीचा पुत्र आहेस, तू सुताराचा पुत्र आहेस. येशू ख्रिस्ताला प्रियानो या भूतलावर असताना लोकांनी त्याची निंदा केली, त्याचा छळ केला, त्याला हिणवलं. परंतु शास्त्र सांगतं येशू ख्रिस्तानं जे सहन केलं ना, तो त्यावेळेला तुम्हाला आणि मला पाहत होता. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, ज्यार्थी येशू ख्रिस्ताने स्वतः परीक्षेचे दुःख भोगले, ज्यार्थी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः परीक्षेचं दुःख भोगलं, त्यार्थी माझ्या बहीण भावानं आज ज्यांची परीक्षा होत आहे ना, एखाद्या गोष्टीला विलंब होत असेल, विवाह व्हायला, नोकरी मिळायला, मुलं व्हायला, स्वतःचं घर पूर्ण व्हायला, बायबल सांगतं ज्यार्थी स्वतः येशू ख्रिस्तानं स्वतः परीक्षेचं दुःख भोगलं, त्यार्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सोडवावयास तो समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. तो समर्थ आहे. स्वस्थ राहा, शांत राहा, प्रार्थनेत राहा, उत्सुक राहा. प्रभू येशूला म्हणा, प्रभू तू मला विवाहासाठी योग्य जोडदार दे, तू मला संतती हे फळ दे, तू माझं घर उभा कर, तू माझ्या मुलांची मुलं माझ्या दृष्टीस पडू दे, तू मला शेवटपर्यंत विश्वासू ठेव, तू मला तारण माझ्याकडून कोणी हिरावून घेऊन म्हणून सहाय्य कर. माझ्या कुटुंबात माझ्या पत्नीबरोबर विश्वासू प्रीतीने राहण्यास, माझ्या आई वडिलांची काळजी घेण्यास, सेवकाबरोबर विश्वासू राहण्यास माझं सहाय्य कर. प्रार्थना करा. आम्ही कधी कधी असंच चर्चला येतो, आम्ही असंच जीवन जगतो, मागत नाही, बोलत नाही, देवाशी संवाद साधत नाही. ह्या दोघांची प्रार्थना बघा. गुरुजी, प्रभू आम्हा दोघांना एकाला उजवीकडे एका डावेला ठेव. जो प्याला मी पिणार आहे आम्ही पिऊ, जो बाप्तिस्मा घेणार आम्ही घेऊ. होय, येशू ख्रिस्ताने त्याला ओळखलं. होय, तुम्ही माझ्यासारखं दुःख सहन करायला तयार आहात, परंतु उजवीकडे डावीकडे बसण्याचा अधिकार परमेश्वराने ज्यांच्यासाठी केलाय त्यांच्यासाठी. मात्र प्रगटीकरणाच्या पुस्तकात हे गुपित येशूनं प्रगट केलं. जसा मी विजय मिळवून पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, तसा जे कोणी विजय मिळवतील त्यांना मी पण स्वर्गाच्या राज्यात माझ्या उजवीकडे बसून घेईन. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, जो देवदूत होता तो देवाचं मुख पाहणारा, देवाची स्तुती करणारा, पण त्याला गर्व झाला आणि त्याला खाली टाकलं, गर्वाचं घर खाली. जेव्हापासून देवाच्या पाहण्याची, देवाच्या उजवीकडे बसण्याची जागा वेकंट आहे, पोस्ट वेकंट आहे. म्हणून परमेश्वराने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं, स्वरूपाचं बनवलेलं आहे की आम्हाला ती जागा मिळावी. परंतु सैतानाची इच्छा नाही हो आमचं चांगलं व्हावं म्हणून. आणि तो सैतान लांबच्या लोकांपासून नाही, आपल्या लोकांपासून आम्हाला कधी कधी निंदा, छळ, संकट कर. सहन करा. माझ्या प्रियानो, मोशेनं सहन केलं, लोकांची कुरकुर सहन केली, लोकांचं बोलणं सहन केलं, परंतु त्याला माहित होतं ज्या झुडपातून परमेश्वरानं मला दर्शन दिलेलं आहे तो माझ्या बरोबर आहे. ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं परमेश्वरानं मला वाणीद्वारे सांगितलेलं आहे मी जो असावयाचाच तो असणारच, तो माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटपर्यंत तो परमेश्वर राहिला. पण बायबल मध्ये लिहिलंय परमेश्वरानं मोशेला, मोशे मृत्यू पावला असं म्हटलंय, पण त्याची कबर कुठं सापडलेली. आणि नव्या करारामध्ये तोच मोशे येशू ख्रिस्ताबरोबर त्या डोंगरावर, मोशे आणि कोण, एलिया,
येशू बरोबर संभाषण करताना दृष्टीस पडले. प्रेज द लॉर्ड. माझ्या बहीण भावानं तुम्ही म्हणत असाल मेलं म्हणजे खेळ संपला. खेळ संपला नाही, खरा खेळ सुरू तेव्हा होतोय. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद. आज जगाचे लोक का प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळत आहेत? फक्त ऐहिक आशीर्वादासाठी नाहीये. म्हणून तो पाऊल म्हणतो पृथ्वीवरील स्वर्गात काय करा, स्वर्गाकडे दृष्टी लावला. स्वर्गातल्या गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा, पृथ्वीवरल्या गोष्टीकडे लक्ष लावू नका. या ठिकाणी इब्री लोकांच्या पत्राचा लेखक पवित्र आत्मा आहे. कोण आहे माहित नाही, पण काय म्हणतो, जितक्याने घर बांधणाऱ्याला घरापेक्षा अधिक सन्मान आहे, तितक्याने हा मोशापेक्षा अधिक वैभव समजलाय. प्रत्येक घर, काळजीपूर्वक आहे का, प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते आणि सर्व वस्तू करणारा देव आहे. जे पुढे सांगायचे होते त्याच्या साक्षीसाठी त्याच्या सर्व घराण्यात मोशे हा सेवक या नात्याने विश्वासू होता. कोण होता? सेवक. सेवक सेवक ख्रिस्त हा पुत्राचा त्याच्या घरावर होता. प्रेज द लॉर्ड. मोशेच्या काळात जी लोक होती त्यांनी फक्त दुधामधाच्या प्रवाहात प्रवेश केला, परंतु आज येशू ख्रिस्ताच्या बलिदानानं जे आम्ही तारण पावलेले आहेत, जे आम्हाला क्षमा पावलेले आहेत, ते आम्ही फक्त दुधामधाच्या प्रवाहात जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी नाही, तर येशू ख्रिस्ताच्या बलिदानानं आम्हाला स्वर्गात जाण्याचा मार्ग रिकामा झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. तर येशू ख्रिस्त देवाच्या घरावर नेमलेला आहे. कारण काय लिहिलंय, ख्रिस्त हा पुत्र असा त्याच्या घरावर होता. म्हणून येशू ख्रिस्ताने म्हटलं ना, माझ्याद्वारे आल्या वाचून कोणी पित्याकडे स्वर्गात जात नाही. हे वचन कोणी पण म्हणू शकेल का हो? येशू ख्रिस्ताने वचन काय बोललं? मार्ग सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही पित्याकडे जाऊ शकत. हे काय येशू म्हणाला? आणि म्हणून येशू ख्रिस्तानं माझ्या प्रियानो तुम्हाला आणि मला स्वर्गात जाण्यासाठी शेवटचं वचन आपण वाचणार 45 वचन. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा घ्यावयास नाही तर सेवा करावयास व बहुताच्या खंडणीसाठी आपला जीव द्यावयास आला. आता काळजीपूर्वक ऐका, वचन काय सांगतं? मनुष्याचा पुत्र, देवाचा पुत्र कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. काळजीपूर्वक ऐका. आज जगाने हे ओळखायला पाहिजे. आज या देशातल्या प्रत्येक मनुष्यानं ही ओळखण्याची गरज आहे की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, जो मनुष्याचं रूप धारण करून आला. कशासाठी आला? तो सेवा करून घ्यावयास नाही, सेवा करावयास आला. तो स्वतःचा प्राण वधस्तंभावर देऊन तुम्हाला आणि मला नाशापासून, नरकापासून वाचवण्यासाठी आला. हे सत्य आहे. आणि आज जगाला आणि सैतानाला हे नको आहे. मनुष्य पाप क्षमा पावावा, मनुष्याला मोक्ष प्राप्ती मिळावी, त्याच्या कृपेनं माणसाचं तारण व्हावं, हे सैतानाला नको आहे. म्हणून सैतानानं काही लोकांना त्यांना आपल्या अधीन ठेवलेलं आहे. आणि ते असे गुरगुरतात, भुंकतात, वळवतात यासाठी की तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताला वळवू नये. हॅलो, तारण साधून घेऊ नये. जसं त्यावेळेला परुष आणि शास्त्री होते, त्यांनी देखील बायबलमध्ये लिहिलेलं आहे, येशू म्हणतो स्वर्गाच्या राज्यात हे स्वतः जात नाहीत आणि जाणाऱ्याला जाऊ देत नाहीत. हे लांब लांब झगे घालतायत आणि यांचं वागणं कबरेवरून चालल्यासारखं आहे, घर लुटणाऱ्यासारखं आहे. आज जगात देशात काय चालू आहे? लुटालूट चालू आहे. सावध राहा. आम्हाला पृथ्वीवर लुटालूट करायची नाही, आम्हाला स्वर्गातलं अक्षय धन लुटायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आमचं नागरिकत्व हे पृथ्वीवर नाही, स्वर्गीय आहे. म्हणून आमच्या प्रार्थना, होय तुमची रोजची भाकर रोज मागा, अन्न वस्त्र निवारा मागा, लेकरांसाठी प्रार्थना करा, देशासाठी, गरिबांसाठी, आजारांसाठी, सर्वांसाठी प्रार्थना करा. पण आजचा संदेश हा आहे की आता प्रार्थना, आत्मा तुमचा उत्सुक आहे, देह अशक्त आहे. म्हणून परमेश्वर म्हणा की येशू ज्या कृपेने माझं तारण केलं, ते तारण सैतानाने हिरावू नये म्हणून सांभाळ. ज्या माझ्या आत्म्याचा नाश वाचलेला आहे नरकापासून, तो आत्मा पुन्हा पाप करून भटकू नये म्हणून सांभाळ.
येशू जसा तू सैतानावर, पापावर, मरणावर विजय मिळून स्वर्गात पित्याच्या उजवीकडे बसले, तसं येशू मला या पृथ्वीवर होणाऱ्या त्रास, निंदा, छळ सहन करण्यास सहाय्य कर आणि मलाही, माझ्या कुटुंबालाही स्वर्गाच्या राज्यात बसण्यासाठी तू सहाय्य कर. या प्रार्थना आता करा. आणि त्यासाठी प्रभूने दाखला काय दिला? जो कोणी मोठा होऊ पाहतो त्यानं पहिल्यांदा सेवक व्हायला पाहिजे. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय, जो देवाला उंच करतो तो त्याला देव उंच करेल. कुणाला उंच करायचं आपण आधी? प्रभूला. म्हणून प्रभू म्हणतो, जो प्रभूला उंच करतो त्याला प्रभू उंच करतो. परंतु जो स्वतःला उंच करतो तो नमवला जाणार आहे. आज माझ्या बहीण भावांनो, स्वतःला उंच करू नका. तुमच्या प्रार्थनेनं, तुमच्या भक्तीमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या चालण्यामध्ये, तुमच्या प्रीतीद्वारे, राष्ट्रावर प्रेम करण्याद्वारे, राज्यावर, एकमेकावर, याद्वारे देवाला उंच करा. कोण काय बोलणं, लगेच रुसणं, फुगणं, चाडी करणं, लबाडी करणं, अबोला धरणं, बस झालं आता, बस झालं. आता हे दिवस तसे नाहीये. म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला धरून पाहिलं, जाळ्यात मासच नाहीये, मग त्याच्या जवळ गेला. येशू ख्रिस्ता जवळ गेला पेत्राच्या आणि म्हणाला, तुझी बोट मला दे. दिली. त्या बोटीचा उपयोग जे जमले होते त्यांना सुवार्ता सांगितली, त्यांना बरं केलं. आणि येशू कुणाचा उपकार ठेवून घेत नाही. मग येशू पेत्राकडे वळला आणि म्हटला, जाळं इथं टाक. आणि त्यानं ऐकलं आणि जाळं टाकलं, पुष्कळ मासे मिळाले. काळजी बरं काय का, पेत्राला आशीर्वाद मिळाला. पण पेत्राने येशूला ओळखलं की हा फक्त पुरवठा करणारा नाही, तर हा पेत्र ज्या वेळेला तो गांगारून असा याच्या नावेतून बाहेर बघत होता, पेत्राच्या समोर येशूने त्याच्या बोटीतून प्रवचन दिलं, शब्द बोलला, रोगी बरे होत होते, आंधळे डोळे उघडत होते आणि भूत जात होते. पेत्रानं येशूच्या जवळ राहून बोटीतून पाहत होता. हॅलो, काळजी बरं काय का. आणि मग पेत्राची बोट माशाने भरली. मासे घेऊन त्यानं धुवून ठोकली नाही, त्यानं येशूचा हात धरला आणि येशू ख्रिस्ताला त्यानं आपल्या घराकडे आणलं. आपल्या घराकडे आणलं. कशासाठी? येशू, मी ओळखलंय, एका बाजूला तुम्हाला भरभराट केलीस, मला पुष्कळ मासे दिलेस, पण माझ्या डोळ्यानं पाहिलं प्रभू, माझ्या बोटीतून तू प्रवचन दिलंस, लोक पश्चाताप करत होते, भूत निघून जात होते, आजारी बरं होते, माझ्या घरी चल. येशू ख्रिस्त स्वतःहून कुणावरती दबाव आणत नाही. जे ताणलेले भुकेले ते धान्य ते तृप्त होतात. जे त्याचा शोध करतात त्यांना तो पावतो. कोणीतरी म्हणत असेल, येशूने माझ्या जीवनात चमत्कार करावा, माझं जीवन बदलावं, येशू तुझा पण जीवन बदलेल, तू शरण ये. प्रेज द लॉर्ड. आज जगात काय चाललेलं आहे? चमत्काराची अपेक्षा करतात. येशूने हे करावं, येशूने ते करावं. येशू करायच्या वेळेला व्यवस्थित करतो. प्रेज द लॉर्ड. त्यानं शाऊलाला पण आकाशातून प्रकाश पाठवला, वाणी पाठवली, दर्शन दिलं. शाऊलाचा पण पाऊल झाला. निंदान छळ करणारा पण सेवा करणारा बनला. मित्रांनो, येशूचा हात घट्ट धरला. कशासाठी? प्रभू, हे मासे विकेल, माझं पोट चालेल, पण माझ्या घरामध्ये माझी सासू तापानं पडलेली आहे. हॅलो. आणि येशू ख्रिस्तानं जाऊन पेत्राच्या सासूला तिची सेवा केली. काळजी काय का, येशू येतो किंवा येशू स्वर्गातून पृथ्वीवर आला ना, सेवा करावयास आला. येशू कोळ्याच्या घरात गेला आणि त्यानं त्याच्या सासूला सेवा दिली. म्हणजे काय केलं? प्रार्थना पण केली आणि येशूनं तिचा हात घट्ट धरला, तिला बोलला, तिच्यासाठी प्रार्थना केली. काय झालं? बायबल सांगतं, येशूच्या सेवेनं, प्रार्थनेनं पेत्राच्या सासूचा ताप निघून गेला. प्रेज द लॉर्ड. आणि मग तापानं फणफणणारी, आजारामुळे एकटी पडलेली अशा स्त्रीला, अशा बहिणीला समजलं की ह्याचा एक स्पर्श ताप घालवतो. आज आम्हाला तर समजलेलं येशूचा स्पर्श ताप नाही, पाप पण घालवतो. प्रेज द लॉर्ड. पेत्राच्या सासूनं उठून बायबल सांगतो येशूची आणि शिष्यांची सेवा केली. ही सेवा आहे. येशू ख्रिस्त कुष्ठरोग्याच्या घरात गेला. आपल्याला वाटतं कुष्ठरोगी रस्त्यावर, येशू कुष्ठरोग्याच्या घरी गेलेला आहे.
गेतसेमानी बागेत धरून देण्याच्या अगोदर पण येशू कुष्ठरोग्याच्या घरात जाऊन जेवलेला आहे. येशू कुष्ठरोग्याच्या घरात गेलेला आहे आणि येशूने कुष्ठरोग्याची सेवा केली. बघितले असेल जखमा कुठं कुठं झालेले आहेत. आणि त्याच्या हातानं येशूने त्याला काय केला? प्रत्येक जखमेला स्पर्श केला. माझ्या प्रियाने येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, म्हणून मी सेवा करून घ्यावयास नाही, सेवा करावयास आले आहे. येशू ख्रिस्तानं माझ्या प्रियानं त्या आंधळ्याला देखील जवळ केलं, त्याची पण सेवा केली, त्याची नेत्र उघडली. येशू ख्रिस्त ज्या ज्या गावात ज्या ज्या घरात गेला तिथं प्रभू येशूनं लोकांना काय दिलं? आरोग्य दिलं, पाप क्षमा दिली, जीवन दिलं. म्हणजे सेवा आहे. सरतेशेवटी त्यानं शिष्यानं एकत्र करून गंगाळ्यामध्ये पाणी घेतलं आणि बायबल सांगतं आपल्या हातानं येशूनं शिष्यांचे पाय धुतले, हो पाय धुतले आणि आपल्या कमरेच्या रुमालानं पाय पुसलेले. तिथं पण तो म्हणतो, मी जे केलं ना तसं तुम्ही करा. जसं मी एकमेकांचे पाय धुतले, तुम्ही एकमेकांचे पाय धरा. जसं मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर करा. येशू ख्रिस्त हा धर्म नाही, येशू ख्रिस्त हा मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड. हा सेवेचा मार्ग आहे, हा प्रीतीचा मार्ग आहे. येशू ख्रिस्त जीवनाचा मार्ग आहे. येशू ख्रिस्त शांतीचा मार्ग आहे. मनुष्यासाठी केवळ येशू धर्म म्हणून नाहीये, येशू स्वर्गाचं द्वार आहे. येशू ख्रिस्त प्रीतीचं प्रतीक आहे. आज जगानं कसं घ्यायचं त्यांच्यावर अवलंबून आहे. पण आज तुम्ही आणि मी धन्य आहोत की आपण येशू ख्रिस्ताकडून, येशूने तुमची माझी पहिल्यांदा सेवा केली. येशूने तुमचे माझे डोळे उघडले आणि आम्हाला सत्य समजलं. हे पाप आहे, हे नाशाकडे नेतो. ही पवित्रता, धार्मिकता आहे, ही जीवन देते. ही दुष्टता आहे, ही मलिनता आहे, वैरभाव आहे, काही उपयोगाचा नाही. बंधुता, समता, प्रीती महत्वाची आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला समजलं. म्हणून आज जग त्याच्या मागून चाललेलं आहे. पवित्र शास्त्रात अगोदरच लिहिलंय, जग त्याच्या मागून चाललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ही लाट आहे, ही कोण थांबवू शकत नाही. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी या धोंड्यावर पडेल त्याचा भोगाभोगा होईल आणि हा धोंडा ज्याच्यावर पडेल त्याचं पण काही खरं नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु हा धोंडा लोकांनी नाकारला होता. येशू ख्रिस्त बायबल मध्ये लिहिलंय, जो धोंडा बांधणाऱ्यांनी नाकारला तोच कोनशिला झाला आहे. या जगानं येशूने सांगितलं, पण मी पाप्यांना ताराव्यास, हरवण्यास, शोधाव्यास आलेलो आहे. मी सेवा करून घ्याव्यास नाही, सेवा कराव्यास आलेलो आहे. सेवा केली, पाप क्षमा केली, तारण दिलं, जीवन दिलं, आंधळ्यांचे डोळे उघडले, लंगडे चालू लागले, बहिरे ऐकू लागले, मेलेले उठले, कुष्ठ शुद्ध झालं. सगळं चांगलं केलं. हजारो लाखो लोक त्याच्या मागून गर्दी करत होते. येशूनं सत्य सांगितलं, स्वर्गातल्या पृथ्वीवरल्या गोष्टी सांगितल्या. वैरभाव करू नका, प्रीती करा, एकमेकाला क्षमा करा, एकमेकांसाठी प्रार्थना करा, चांगल्या गोष्टी सांगितल्या. काळजीपूर्वक ऐका. आणि ज्यांनी त्याला ओळखलं ते त्याच्या मागून गेले. परंतु त्यावेळेच्या लोकांना वाटलं, शास्त्री आणि पुरुषांना, आता हा आमच्या आसनावर बसणार आहे. काळजीपूर्वक ऐका. रोमी लोकांना त्यावेळेला काय वाटलं, आता ह्या सगळ्या लोकांना एकत्र करून हा पृथ्वीवर आपलं काय करणार आहे, राज्य स्थापन करणार आहे आणि हा आता आमच्या पृथ्वीवरल्या आसनावर बसणार आहे. म्हणून त्यांना आज त्यांची आसनं जातील याची भीती वाटली. काळजीपूर्वक ऐका. पण येशू ख्रिस्त म्हणतो, माझं राज्य या पृथ्वीवरलं नाहीये, माझं राज्य स्वर्गाचं आहे. जाताना देखील लोक विचारत होते, प्रभू आपण इस्रायलाचं राज्य पुन्हा स्थापित करणार आहात काय? तो म्हणतो, जे काळ आणि प्रसंग पित्यानं आपल्या हाती ठेवलेले आहे ती ओळखणं तुमच्याकडे माझ्याकडे नाही, ते पित्याकडे आहे. आज मी तुम्हाला एवढंच सांगतो की परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गाचं राज्य ठेवलेलं आहे. परमेश्वराचं उजवं स्थान आपल्यासाठी ठेवलेलं आहे. देवाचं राज्य स्वर्गामध्ये आहे, स्वर्गामध्ये आहे आणि तिथून तो येणार आहे. बायबलमध्ये म्हणून येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की मी सेवा करून घ्याव्यास नाही, सेवा कराव्यास आलेला आहे. परंतु झालं काय,
जेव्हा शेवटचा न्याय त्यावेळेला जो त्या गेतसेमानी बागेमध्ये त्याला पकडलं नेलं आणि मग प्रियानो जो न्यायासनावर बसलेला पंत पिलात होता त्यानं त्याच्याबरोबर काय केलं, संवाद केला. त्याच्या बायकोनं सांगून ठेवलं होतं की याच्या भानगडीत पडू नका, कारण येशू ख्रिस्त या प्रभूमुळे मला रात्री स्वप्नात त्रास झालेला आहे, तो देवाचा पुत्र आहे वगैरे वगैरे. आणि मग तो म्हणतो तुला धरण्याचा आणि सोडण्याचा आणि मारण्याचा अधिकार मला दिलेला आहे. येशू म्हणतो बाबा रे, तुला स्वर्गातून दिला नसता तर अधिकार चाललाच नसता माझ्यावर. त्यावेळेला तो म्हणतो खरंच आहे, आणि तो लोकांना म्हणतो याच्या ठाई मला येशूच्या ठाई काही दोष दिसत नाही. आणि त्यानं असं म्हणून काय घेतलं, गंगाळात पाणी घेऊन हात धुतलं. प्रियानो, एवढा मोठा अधिकारी ज्याच्या हाती परमेश्वरानं येशू ख्रिस्ताला सोडण्याचा किंवा वधस्तंभावर देण्याचा अधिकार दिला होता, परंतु त्यानं कबूल केलं हा निर्दोष आहे, याच्या काहीच दोष नाही. येणाऱ्या दिवसामध्ये लोक तुमचे दोष काढतील, द्वेष करतील, घाबरू नका. परंतु तो जो तुमच्यासाठी माझ्यासाठी ज्यानं वधस्तंभ प्राण दिलेला आहे, तो स्वर्गामधून आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे की हे माझे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. हे माझे रक्तानं धुतलेले आहेत, हे माझ्या कृपेनं तारण पावलेले आहेत, यांच्यासाठी माझ्या पित्याच्या उजवीकडे ते स्थान आहे. तो मध्यस्थी आमच्यासाठी करत आहे. परंतु आमची जबाबदारी आहे या याकोब आणि योहानासारखं प्रवेश पृथ्वीवर आम्हाला आरोग्य दिलं, आशीर्वाद दिला, आयुष्य दिलं, सगळं काही आई गोष्टी मिळाल्या. परंतु आता येशू माझ्या आत्म्याचा नाश होऊ देऊ नको, माझ्या घराण्याचा नाश होऊ देऊ नको. या शेवटच्या दिवसात माझं तारण टिकून राहू दे, माझं कुटुंब टिकून राहावं. प्रभू मी तुझ्या उजवीकडे असावं म्हणून सहाय्य कर, ह्या प्रार्थना करा. पण ते पिलाताने विचारलं जमणाऱ्या गर्दीला, तुमच्या करता मी कुणाला सोडावं, येशू ख्रिस्ताला की आणि कुणाला, असं म्हटलंय. तेव्हा जगानं काय मागितलं, याला नाही, येशूला सोडू नका, तर आमच्यासाठी बरब्बाला सोडा. बायबल मध्ये लिहिलेलं आहे बरब्बा कोण होता, एक चोर आणि लुटारू होता. प्रियानो, या जगानं चोर आणि लुटारूला स्वीकारलं. आज आम्हाला पाहायला मिळत आहे जग लूट करणाऱ्यांची टोळी आणि चोरांची टोळी बनलेली आहे. हॅलो. आणि अनेक लोक स्वतःवर आलेली संकट म्हणून लपण्यासाठी या ठिकाणी जा, त्याच्याकडे जा, या पक्षात जा, इकडे जा, हे करायला लागले. घाबरू नका. आम्हाला पक्षात जाण्याची गरज नाही, आम्हाला ख्रिस्त हा आमच्या पक्षाचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त जर माझ्या पक्षाचा आहे तर मनुष्य माझं काय करणार. अस्वस्थ आणि भयभीत होऊ नका. विश्वास धरा, प्रार्थना करा, भक्तीत राहा, मंडळीत राहा, एकमेकांची काळजी घ्या, राष्ट्रावर प्रेम करा, देशावर प्रेम करा, एकमेकांची काळजी घ्या, वैराला क्षमा करा. माझ्या प्रियानो, हे जगानं बरब्बाला मागितलं. मग म्हणतो बाबानो, बरब्बाला मागितलं, बरं आहे आता, मग याचं काय करू. जो निर्दोष, जो चांगला आहे, दोष नाही, त्याचं काय करू. तेव्हा ते म्हणाले याला वधस्तंभावर खिळा, याला वधस्तंभावर खिळा, याची वाट लावा. माझ्या प्रियानो, त्यांनी चोराला मागितलं, लुटारोला आणि जीवनाच्या अधिकाराला. बायबल मध्ये म्हटलेलं आहे ज्याच्या हाती जीवन आणि मृत्यू होता, ज्याच्या स्पर्शाने भूत निघून गेली, शब्दाने भूत निघून गेली, ज्याच्या शब्दाने लाट आणि वादळ थांबले, ज्याच्या स्पर्शाने रोगी बरे झालेत, ज्या हाताने आंधळ्यांचे डोळे उघडले, पेत्राच्या सासूचा ताप गेला, कुष्ठी शुद्ध झाला, ज्या हाताने लोकांची सेवा केली, ते हात या लोकांनी वधस्तंभावर खिळले, ज्या पायानं पुष्कळ सत्कृत्य केली, पुष्कळांसाठी येशू धावून आला. माता मरियेचा भाऊ कबरेमध्ये होता, येशू तिथं धावत गेला आणि हात मारली, लाजरा बाहेर ये, लाजर बाहेर आला. येशू ख्रिस्तानं कुठलाही पाप गुन्हा केला नाही, त्याची सत्कर्म करणारी पावलं होती. माझ्या प्रियानो, अशा पावलावरती या जगाने खिळे मारलेले, परंतु तरी येशू ख्रिस्त काय म्हणतो. प्रियानो, त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट कुशीत भाला बसला. येशू म्हणतो, हे स्वर्गातल्या बापा, यांना क्षमा कर, यांना क्षमा कर, त्यांनी काय करतात त्यांना समजत नाही. आज प्रिय बहीण भावानं, आज आमची जबाबदारी हीच आहे की ज्या येशू ख्रिस्तानं
या जगाला क्षमा करण्याची प्रार्थना केली. आम्ही देखील प्रार्थना हीच असू द्या की येशू यांना क्षमा कर. प्रभू, जे माझ्या विरुद्ध बोलतात त्यांना क्षमा कर. जी माझी निंदा करतात, छल करतात, क्षमा कर. तुम्ही कुणाची उलट निंदा करू नका, तुम्ही कुणाला छलू नका माझ्या प्रियानो, कारण तुम्ही आत्मा पावलेला आहात, तारण पावलेले आहात. प्रभू येशू ख्रिस्तानं फक्त त्या याकोब आणि योहानांना जर तिथं जाण्याचा फक्त अधिकार दिला असता तर आमचं काय, म्हणून ते 10 जण चिडले होते, रागावले होते. परंतु त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं एक निर्णय दिला होता. जो कोणी स्वतःला नमवितो, जो कोणी मंडळीची सेवा करतो, माझी सेवा करतो, एकमेकांची सेवा करतो, जो कोणी सेवक होतो, त्याच्यासाठी ते स्वर्गाचं राज्य आणि आहे. म्हणून पाऊल इफिसकराच्या मंडळीला लिहिताना म्हणतो, असली चित्तवृत्ती, म्हणजे आता जो संदेश सांगितला येशू ख्रिस्तानं, निंदा होत असताना सहन केली, दगडमार सहन केला, छळ सहन केला, असली चित्तवृत्ती जी ख्रिस्त येशूच्या ठाई होती तशी तुम्हामध्ये असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे असा लाभ त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले आणि मनुष्य प्रकृतीचे स्वरूप धारण करून त्याने आज्ञा पालन केले, इथपर्यंत की त्याने स्वतःला वधस्तंभावर दिले. माझ्या प्रियानो, आम्हाला देखील आम्ही जन्माला येताना मनुष्याचं स्वरूप धारण करून आहोत, आम्ही देवाच्या स्वरूपाचा आहोत. परंतु या जगामध्ये आम्हाला पापामुळं, आदामुळं, जगातल्या गोष्टी आज आमच्या देवाच्या स्वरूपाचा असूनही आमच्या मनात, आमच्या मुखात, आमच्या शरीरात सैतानाचे दुर्गुण आहेत. राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, सूड आहे, क्षमा न करणं. परंतु येशू ख्रिस्त देवाच्या प्रतिमाचा असताना तो मनुष्याचं स्वरूप धारण केला. कशासाठी? की आम्ही जे मनुष्य देवाच्या स्वरूपाचा असून आम्ही काय केलं, आदामामध्ये सैतानाचं स्वरूप धारण केलेलं आहोत. काळजीपूर्वक काय का? आणि म्हणून आम्हाला आदामामध्ये मरण होतं, नरक होता. परंतु आता परमेश्वराने येशू ख्रिस्ताला जगात यासाठी पाठवलेलं आहे की पुन्हा एक वार येशू ख्रिस्ताचं आम्ही स्वरूप धारण करावं. प्राइज द लॉर्ड. त्याच्या कृपेने आमच्या आत्म्याचं तारण व्हावं, त्याचं आम्ही स्वभाव धारण करावा आणि त्याच्या स्वरूपाचं आम्ही होऊन, क्षमाशील, प्रीती करणारं, काळजी घेणारं आम्ही होऊन आम्ही स्वर्गाच्या राज्यात असावं. यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं, माझ्या प्रियानो, ही आज्ञा पालन केलेलं आहे. आम्हासाठी तो नम्र झाला, आम्हासाठी तो लीन झाला, आम्हासाठी त्यानं वधस्तंभ सहन केला. या आपण आपल्या जागेवर उभं राहूया आणि प्रभू येशूला धन्यवाद देऊया की हो येशू, आतापर्यंत मला तू आर्थिक आशीर्वाद दिलास, आरोग्य मिळालं, शांती मिळाली, जीवन लाभलं, कुटुंब लाभलं, उद्योग नोकरी लाभली, चांगली गोष्ट आहे. परंतु प्रियजनांनो, कान इकडे द्या. आपण प्रभू येशूला म्हणे, येशू, मला लाभलेलं तारण हे टिकून राहावं साहेब, माझ्या घराण्याला लाभलेलं तारण टिकून राहावं साहेब. येशू, जो माझा आत्मा तारण पावलेला आहे, त्याला प्रभू तू सांभाळ. प्रभू, या स्वर्गातल्या पृथ्वीवरल्या सगळ्या गोष्टी मी मिळवल्या, परंतु प्रभू स्वर्गाच्या राज्यात माझा प्रवेश व्हावा. प्रभू, मी तुझ्याकडे, तुझ्या जवळ असावं, म्हणून माझं सहाय्य. प्रियानो, त्या शेवटच्या क्षणाला त्या चोरांजवळ पुष्कळ काही होतं. आयुष्यभर त्यानं चोरी केली, लूट केलं, सगळं केलं, परंतु शेवटी त्याला हे समजून आलं की मी सापडलो. हालेलुया, हालेलुया. त्या चोराला समजलं आता मी सापडलेलो आहे आणि आता मी वधस्तंभावरती हे जीवन जगत आहे, मला इथं धरलंय, मारलंय. प्रियानो, त्यानं आयुष्यभर त्या चोरानं चोरी केली, लबाडी केली, सगळं केली. तो शेवटी मात्र क्षणात त्याच्या जीवनामध्ये जेव्हा तो वधस्तंभावर येशू ख्रिस्ताची समक्षता, तो प्रसंग, त्या येशूच्या मुखातून निघलेले ते क्षमेचे उद्गार, येशू ख्रिस्ताचं ते निर्दोषपण त्याच्या जीवनामध्ये ते प्रकाश बनवून आले. जरी दुसरा चोर एका बाजूला तो येशूला दोषी ठरवत होता, जर तर करत होता, तू देवाचा पुत्र असशील
तर स्वतःला वाचव, मग मला वाचव. परंतु हा मात्र यानं मात्र आपलं कान येशू ख्रिस्ताकडे लावला होता. त्यांना मात्र आपली दृष्टी येशू ख्रिस्ताकडे लावली होती. त्यांना मात्र जे सत्य मगापासून त्या वधस्तंभावर येशू ख्रिस्ताचं ते स्वरूप, त्याचं सहन करणं, त्याचं मारलं जाणं, त्याचं सहन करणं, हे सगळं त्यानं काळजीपूर्वक अनुभवलं होतं. माझ्या प्रियानो, कदाचित तुम्ही पुष्कळ वर्ष ख्रिस्ती जीवनाचा अनुभव घेत असाल. त्यानं तुम्हासाठी जे दुःख सहन केलं, येशू ख्रिस्तानं जे तुम्हाला स्पर्श करून तारण दिलं, जीवन दिलं, आरोग्य दिलं, त्याचा विसर पडू देऊ नका. शेवटी त्या चोरानं एकच प्रार्थना केली, जेव्हा प्रभू तू वैभवाने येशील माझी आठवण कर. जबदीची पुत्र याकोब आणि योहान हे देखील हेच प्रार्थना करतात की प्रभू तुझ्या स्वर्गाच्या वैभवाच्या राज्यात एकानं उजवीकडे आणि एकाकडे डावीकडे असावं. माझ्या प्रियानो, आज तुमच्या प्रार्थना काय आहेत? फक्त पृथ्वीवरलं आयुष्य, फक्त पृथ्वीवरल्या काही गोष्टी, फक्त मुलांची मुलं दृष्टीस पडावी, फक्त पृथ्वीवर मान सन्मान मिळावा, फक्त पृथ्वीवर पद मिळावी, एवढंच आयुष्य आहे काय? नाही प्रियानो. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, पाऊल म्हणतो हा पृथ्वीवरला मंडप एक दिवस मला काढावा लागणार आहे. हा पृथ्वीवरला मंडप मला काढावा लागणार आहे. परंतु पावलाला उत्कंठा लागली होती स्वर्गीय मंडपात जाण्याची. म्हणून पाऊल म्हणतो इथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा लागली आहे. प्रियानो, जगामध्ये घडणाऱ्या गोष्टींना अस्वस्थ होऊ नका, भयभीत होऊ नका. जो शेवटपर्यंत विश्वासू राहतो तोच तारला जाणार आहे. लोक तुमची निंदा करतील, जग तुम्हाला द्वेष करेल, जग तुम्हाला दोष देईल, जातीवरून, धर्मावरून, तुम्हाला प्राप्त झालेल्या आरक्षणावरून, अनेक गोष्टीवरून ते लोक तुमच्याकडून ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करतील. पण ज्या येशू ख्रिस्तानं तुम्हाला तारण दिलेलं आहे तो कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. ज्या येशू ख्रिस्तानं तुम्हाला पापांची क्षमा केलेली आहे तो क्षमेचा अधिकार कोणी हिरावून घेणार नाही. ज्या येशू ख्रिस्तानं तुमच्यावर प्रीती केलेली आहे आणि आज तो येशू तुमच्यावर प्रीती करत आहे, त्या देवाच्या प्रीतीपासून तो तुम्हाला हिरावून घेणार नाही. जे येशू ख्रिस्तानं तुम्हाला आपल्या मिठीमध्ये घट्ट धरलेलं आहे, त्या मिठीतून तुम्हाला कोणी हिरावून घेणार नाही. जे येशू ख्रिस्तानं तुमच्यावरती आपल्या नामाचा शिक्का मारलेला आहे, माझे लोक, माझे स्वतःचे लोक, त्याच्या कुटुंबापासून, त्याच्या परिवारातून तुम्हाला कोणी हिरावून घेणार नाही. प्रियानो, जग आम्हाला, जगातल्या गोष्टी आम्हाला मिळू नयेत म्हणून ते धडपडत आहेत. पण काळजी करू नका, काळजी करू नका. ज्या येशू ख्रिस्तानं स्वतः गंगाळात पाणी घेतलं आणि शिष्यांचे पाय धुतले, तो येशू ख्रिस्त आज तुम्हाला म्हणत आहे, मी जे केलं ते तुम्ही करा. तुम्ही एकमेकांचे पाय धुवा. येशू ख्रिस्ताने म्हटलं, जी जशी प्रीती मी तुम्हावर केली तशी तुम्ही एकमेकावर करा. कारण आज आम्हाला सेवक व्हायचं आहे, सेवा करणारे, प्रभूची सेवा करणारे, एकमेकांची सेवा करणारे. आम्हाला प्रीतीचे सेवक व्हायचं आहे. देवावर प्रीती करणारे, राष्ट्रावर प्रीती करणारे, एकमेकावर प्रीती करणारे. आणि मग प्रियानो, तो प्रभू येशू ख्रिस्त जो आम्हासाठी सेवक झाला, आम्हासाठी त्यानं सगळं सहन केलं, आणि शास्त्र सांगतं मरण विजयात ग्रासलं गेलं. तो मरणातून उठला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. पहा, तो प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. तो म्हणतो प्रत्येकाला ज्याच्या ज्याच्या कृत्याप्रमाणे द्यावयास माझ्याजवळ वेतन आहे, वतन पण आहे. भिवू नका. 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही, परंतु पित्याच्या इच्छेशिवाय एकही खाली पडत नाही. तुम्ही त्या चिमण्यांपेक्षा, तुम्ही त्या पाखरांपेक्षा मौल्यवान आहात, मौल्यवान आहात. त्या परमेश्वराने येशूच्या द्वारे तुमच्या प्रीती केलेली आहे.
त्या पित्याच्या प्रीतीपासून तुम्हाला कोणी विभक्त करणार नाही. परंतु जे शरीराला वत्तात त्यांना भिवू नका. तर जे मरण्यानंतर ज्याला स्वर्गात किंवा नरकात टाकण्याचा अधिकार आहे त्याला भ्या. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. हालेलुया, 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 हालेलुया. सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा. सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. सेनाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, ख्रिस्त येशूच्या प्रिय पवित्र नामात आम्ही मंडळ या नात्यानं आभार मानितो. देवा प्रभू येशू, उपकार मानितो तुझी सुमधुर गोड वाणी वचन आज आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेनं राजा येशू शास्त्रातून तू कळवली आहेस. यासाठी की आम्ही एकाएकी दचकून धीर सोडू नये, तर आम्ही येशू स्थिर राहावं, आमची मन विचलित होऊ नये. तर बापा येशू आम्ही तुझ्या वचनात आणि विश्वासात टिकून राहावं. यासाठी की प्रभू येशू तू आम्हाला स्वर्गातील अक्षय धन आमच्यासाठी राखून ठेवलेला देव आहे. स्वर्गामध्ये तुझ्या प्रभू येशू पित्याच्या उजवीकडे तुझ्या जवळ बसण्यासाठी तू आमच्यासाठी आरक्षण ठेवलेला आहे, जागा निश्चित केलेली आहे. म्हणून प्रभू येशू आम्ही धन्यवाद देतो की आम्हाला आजचा जो संदेश तू दिलेला आहेस, की जो कोणी स्वतःला मोठं होऊ इच्छितो त्यानं प्रथम लीन व्हावं, नम्र व्हावं आणि सेवक व्हावं. राजा येशूची चित्तवृत्ती तुझ्या ठाई होती ती आमच्यामध्ये असावी. आम्ही फूट पडणारे, पोकळ अभिमान बाळगणारे नसावे, तर आम्ही एकमेकांचं धीरानं सहन करणारे, आम्ही एकमेकांची ओझी वाहणारे, आम्ही एकमेकांची काळजी घेणारे असावे. म्हणून राजा येशू तू आमचं सहाय्य कर. हे प्रभू येशू आम्ही प्रार्थना करतो, जी चित्तवृत्ती तुझ्यामध्ये होती की प्रभू तू देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या स्वरूपाचा असणं हा लाभ तू न मानता तू मनुष्य स्वरूपात धारण केलंस आणि वधस्तंभ तू बापा येशू स्वीकारलेला देव आहेस. राजा येशू मी प्रार्थना करतो या जगामध्ये आम्हाला क्लेश होतील, आम्हाला निंदा छळ होईल, त्रास होईल, परंतु तू म्हटला आहेस भिवू नका, या जगाला मी जिंकलेला आहे. देव प्रभू येशू मी प्रार्थना करतो माझ्या प्रत्येक भावाला, बहिणीला, सगळ्या कुटुंबाला येशू तुझ्या कृपेने मिळालेले तारण आहे हे टिकून राहण्यासाठीच आहे. ज्या प्रियजनांना येशू तू विजय दिलेला आहेस या जग आणि जगातल्या गोष्टीवर, आता आम्ही येशू कबूल करतो तुझी विजयाची लेकरं आम्ही आहोत प्रभू. आम्ही येशू तुझ्या स्वतःचे लोक आहोत. गरजणाऱ्या सिंहांपासून, दुष्ट लोकांपासून, त्यांच्या सर्व मत्सर रागांपासून येशू पित्या सर्व मंडळांचं, आम्हा सर्वांचं तू रक्षण कर माझ्या देवा. कारण राजा येशू आम्ही कबूल करतो तो आमच्या पक्षाचा जिवंत देव आहेस. राजा येशू आम्ही कबूल करतो की तू आमच्या पुढे चालणारा, ऊन सकल सपाट करणारा देव आहेस. हे प्रभू येशू आम्ही पुन्हा एक धन्यवाद देतो की आतापर्यंत तू आम्हाला सांभाळ,
सहाय्य केलं, आशीर्वादित केलं. येणाऱ्या दिवसात देखील येशू तुझ्या कृपेत, तुझ्या विश्वासात, तुझ्या वचनात विश्वास धरून राहण्यासाठी सहाय्य कर. देशावर भारत देशावर आशीर्वाद पाठव, महाराष्ट्र राज्यावर आशीर्वाद पाठव. देशाचे सर्व अधिकारी, सर्व लहान थोर आशीर्वादित असू दे. सर्वत्र तुझी शांती येऊ दे. एकमेकांमध्ये प्रीती, एकमेकांमध्ये आदर आणि प्रभू येशू मी प्रार्थना करतो सर्वांच्या मध्ये समता, बंधुता येऊ दे माझ्या देवा, आणि तुझं गौरव हो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणाय पिता, आमेन. थँक्यू. बसून घ्या.